तर आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक माननीय कुलगुरू महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे आज उपस्थिती लाभलेली आहे माननीय डॉक्टर धनंजय परकाळे सर, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे उपस्थित आहे माननीय डॉक्टर विलास आहेर सर, संचालक विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर सोमकुवर सर, अधिष्ठाता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, इथे उपस्थित आहे माननीय डॉक्टर नितीन कुरकुरे सर, संचालक संशोधन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, यांचं पण या ठिकाणी मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आज उपस्थित आहे माननीय श्री पी करुणानिधी, माननीय सिनियर व्हाइस प्रेसिडेंट अलेम्बिक फार्मा लिमिटेड, यांचं पण या ठिकाणी स्वागत आहे। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय डॉक्टर अनिल भिकाणे सर, सहयोगी अधिष्ठाता स्नातकोत्तर पशु वैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला, यांचं पण या ठिकाणी स्वागत आहे। सर्व या कार्यक्रमाला जॉईन झालेले सर्व पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मंडळी, तसेच पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, यांचं पण या ठिकाणी मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे वैद्यकीय कॉलेजचे जे काही प्राध्यापक मंडळी आहे आणि सर्व विद्यार्थी, यांचं पण या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे प्रमुख म्हणजे सर्व जे शेतकरी पशुपालक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे, जॉईन झालेले आहे, त्यांचं पण मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो। आणि या सर्वांचं स्वागत आमच्या या संस्थेतर्फे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांच्यातर्फे मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। पशुपालकांनो, आपल्याला माहितीच आहे की सर्वदूर आपल्या राज्यामध्ये, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ आपल्या भागातील बऱ्याच विविध जिल्ह्यांमध्ये आपला एक नवीन लंपी स्किन डिसीज हा एक विषाणूजन्य नवीन रोग, याचा प्रादुर्भाव सुरू आहे, प्रादुर्भाव दिसून येत आहे। या रोगात मृत्युकीचे प्रमाण जरी कमी असले तरी रोगी जे आजारी जनावरे असतात त्यांचे अशक्त होत असतात, त्यांचं उत्पादन कमी होत असते, त्याचप्रमाणे त्यांची प्रजनन क्षमता कमी होत असते। जे गाभण जनावर असते त्यांच्यामध्ये काही वेळास ॲबॉर्शन सुद्धा किंवा गर्भपात होत असतो, आणि त्यामुळे या रोगामुळे बरेच असं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं, पशुपालकांचं होत असते। आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये, पशुपालकांमध्ये एक मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि मनामध्ये एक असं चिंताजनक वातावरण त्यांच्यामध्ये दिसून येत आहे। तर या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व पशुपालकांसाठी आणि पशुसंवर्धन विभागात जे काही या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांना या रोगाविषयी माहिती व्हावी आणि या रोगामध्ये हा रोग कसा प्रसार होतो, या रोगाचे लक्षणे काय आहेत, या रोगावर काय औषधोपचार किंवा काय उपचार योजना आहेत, आणि हा रोग होऊ नये यासाठी काय प्रतिबंधक उपाययोजना आहे, याबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी संवाद साधणार आहे, सर्व सविस्तर माहिती देणार आहे आमच्या कॉलेजचे सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉक्टर भिकाणे सर, ते करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे। या प्रसंगी, या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विस्तार शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग यांच्या संचालनालयातर्फे एक मराठी भाषेमध्ये, सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये घटीपत्रिकेचं अन्नावरण विमोचन होणार आहे। आमच्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर आशिष पातुरकर सर, माननीय कुलगुरू महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, यांच्या शुभ हस्ते हा विमोचनाचा कार्यक्रम होत आहे। आणि यासाठी मी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ विस्तार शिक्षण संचालनाचे संचालक विस्तार माननीय डॉक्टर आहेर सर यांना मी प्रास्ताविक या विषयाविषयी, या आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो। माननीय डॉक्टर आहेर सर, प्लीज।
तर तुमचा माईक अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा सर. आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे मान्य कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर एम पातुरकर सर, विशेष अतिथी डॉक्टर डी परकाळे साहेब, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन विभाग, तसेच या प्रसंगी उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले विद्यापीठाचे संचालक शिक्षण व अधिष्ठाता डॉक्टर सोमकुवर साहेब, संचालक संशोधन डॉक्टर कुरकुरे साहेब, या ठिकाणी आजचे व्याख्याते डॉक्टर अनिल भिकाणे, सहयोगी अधिष्ठाता स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला, आणि या प्रसंगी उपस्थित सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पशुपालक, या सर्वांचं मी या प्रसंगी स्वागत करतो. आपणा सर्वांना माहित आहे, लंपी स्किन डिसीज या रोगाने गोवंशातील हा एक साथीचा रोग आहे आणि महाराष्ट्र सर्व देशभर थैमान घातलेला आहे. या रोगाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेपासून झाली आणि काल परत्वे भारतात त्याचा शिरकाव झाला. सर्वप्रथम भारतामध्ये ऑगस्ट 2019 मध्ये ओरिसा राज्यात सुरुवात झाली आणि त्यानंतर हा त्या मार्गे झारखंड मार्गे तेलंगणा, कर्नाटका, महाराष्ट्र, केरळ पर्यंत पसरला आणि आता महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मार्च 2020 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा मध्ये पहिली नोंद झाली आणि या विषाणूचं रोग निदान भोपाळ येथील प्रयोगशाळेत झालेला आहे. असा हा रोग, आणि या रोगामुळे गोवंश म्हणजे गाई म्हशीमध्ये हा आढळून येणारा रोग हा पशुपालकांसाठी त्रासदायक आणि थैमान घालणारा असा हा रोग, ज्यापासून पशुपालक परेशान झालेले आहेत आणि त्या निमित्ताने पशुपालकांच्या तक्रारी आपल्या विद्यापीठाकडे वारंवार आलेल्या आहेत आणि त्यांच्या मागणीनुसार त्यावरती त्यांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हे पशुपालकांसाठी हे बांधिलकी जपून अशा प्रसंगी त्यासाठीचं मार्गदर्शन आमच्याच घटक संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर भिकाणे यांनी वेळोवेळी केलेलं आहे. आमची टीम ज्या ठिकाणी लागण आहे आणि पशुसंवर्धन खात्यातर्फे मागणी केली, त्या प्रत्यक्ष टीम जाऊन त्या ठिकाणी रोग निदान करून त्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे. असाच एक भाग म्हणून या विस्तार शिक्षण संचालनातर्फे घडीपत्रिकेचं सुद्धा आज येथे विमोचन होणार आहे. ही घडीपत्रिका डॉक्टर भिकाणे यांनी त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आहे आणि त्यासाठी मी आपले माननीय कुलगुरू पातुरकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या घडीपत्रिकेचं विमोचन करावं. धन्यवाद. काय एक्झॅक्टली काय करायचं, हात लावायचा कुठे की दुसरं घडी? झालं आहे सर? सर आपण फक्त म्हणायचं म्हणजे घडीपत्रिकेचं विमोचन करण्यात आलं, डिक्लेअर घडीपत्रिकेचं विमोचन करण्यात आलं आणि यासाठी मी डॉक्टर आहेर विस्तार शिक्षण मापसू तसेच डॉक्टर भिकाणे सहयोगी अधिष्ठाता अकोला यांचे हार्दिक अभिनंदन करतो. व हा जो लंपी स्किन डिसीज या ज्वलंत जे डिसीज याच्यात शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे, त्याच्यात त्यांनी योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याच्यावर ही चर्चा घडवून आणली, त्याबद्दल मी दोघांचेही अभिनंदन करतो. व बाकी डॉक्टर अतिरिक्त आयुक्त डॉक्टर फरकाळे, ते माझे क्लासमेट पण होते, आम्ही दोघं बरोबर शिकलेलो मुंबईला. डॉक्टर करुणा दीदी यांचे सुद्धा अभिनंदन करतो. व या टॉपिक जो घेतलेला आहे लंपी स्किन डिसीज हा अप्रोप्रिएट आहे आणि पुढील तुमच्या या गोष्टी ज्या होणार आहेत, डिस्कशन जे होणार आहेत, त्यासाठी शुभेच्छा देतो. व याच्यातनं काही जर रेकमेंडेशन काही आलं जे शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवू शकू, यासाठी ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट व मापसू हे एकत्रितरित्या काम करून आपण शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचू
व त्यांना या जनावरांच्या रोगापासून कसं वाचवू, त्यांचं प्रोडक्शन कमी होणार नाही हे पाहू, यासाठी आपण काम करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो व सर्वांना, या टीम मधील सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद डॉक्टर आहेर, डॉक्टर भिकाणे. धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद डॉक्टर आहेर सर. तर या सध्या पशुपालकांनो, आता आपण व्याख्यान सुरू करतो आहे. त्याआधी आपल्या सर्वांना माहीतच आहे की गेल्या 25 वर्षापासून पशुविज्ञान व पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात आपले सक्रिय योगदान देत असलेले, सर्वांना सुपरिचित आणि अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात पशुवैद्यकीय क्षेत्रात आपली आगीवेगळी ओळख निर्माण करणारे, आपल्या कार्यामुळे नावलौकिक निर्माण करणारे आणि असं एक भरीव कार्य करणारे, आपली वेगळी छाप पाडणारे पशुरोग निदान आणि पशु औषधोपचार याबद्दल ज्यांना दीर्घ अनुभव असा आहे आणि ज्यांना या लंपी स्किन डिसीजचा एक अभ्यास त्यांनी पूर्ण केलेला आहे, त्यांना फार असा अनुभव या रोगाबद्दल आहे, असे आपले आजचे प्रमुख व्याख्याते माननीय डॉक्टर अनिल भिकाणे सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी लंपी स्किन डिसीज, लंपी त्वचारोग याविषयी सर्व पशुपालकांना आणि पशुसंवर्धन विभागात कार्यरत असलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांना या विषयाचं मार्गदर्शन करावं, यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. माननीय डॉक्टर अनिल भिकाणे. आजच्या या विशेष वेबिनारसाठी आणि घडीपत्रिकेच्या विमोचनासाठी उपस्थित झालेले आणि आमच्या या उपक्रमाला मार्गदर्शन ज्यांनी केलं ते आमच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू पातुरकर साहेब, या शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमासाठी ज्यांनी आवर्जून उपस्थिती लावली ते माननीय अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन परकाळे साहेब, आमच्या विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉक्टर आहेर सर, अधिष्ठाता डॉक्टर सोमपर सर, संशोधन संचालक डॉक्टर कुरकुरे सर, इतर सर्व मान्यवर पशुसंवर्धन खात्यातील अधिकारी मंडळी, आमच्या विद्यापीठातील माझे सर्व सहकारी आणि ज्यांच्यासाठी आज हा विशेष कार्यक्रम स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांनी आयोजित केला आहे, ते महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव. गेल्या 5 महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये लंपी स्किन या रोगाची चर्चा चालू आहे. आणि गेल्या काही दिवसामध्ये अनेक पेपरमधनं याच्यावरती मथळे येत आहेत. महाराष्ट्रभरातनं वेगवेगळ्या भागातनं शेतकरी हे आमच्याशी संपर्क साधत आहेत आणि या रोगाबद्दल जाणून घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत. तरी सध्याच्या दृष्टीनं जसं मनुष्यामध्ये कोरोनाचं संकट आपल्या समोर उभा टाकलं, किंबहुना त्याच वेळेस जनावरांमध्ये आमच्या या लंपी स्किन डिसीजनी डोकं वर काढलं. लंपी स्किन डिसीज हा मी आज तर पाहतोय की अनेक शेतकरी, गावातील शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी, कमी शिकलेले शेतकरी सुद्धा अतिशय सहजतेनं माझ्याशी बोलताना बऱ्याच वेळा या लंपी स्किन रोग झालाय असं बोलत असतात. हा लंपी स्किन रोग आज आपल्याकडे जरी नवीन असला तरी पहिल्यांदा या रोगाची नोंद आफ्रिका खंडामध्ये 1929ला झाली. मात्र 1978 पर्यंत हा रोग फक्त आफ्रिका खंडातच होता. त्यानंतर तो फार हळुवारपणे या रोगाचा फैलाव होत गेला आणि विशेषतः 2013 नंतर अतिशय वेगाने हा रोग आफ्रिका खंडाच्या बाहेर युरोपीय देशामध्ये आणि आशियाई देशामध्ये त्याचा फैलाव होत गेला. गतवर्षी जुलै महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये पोहोचला आणि तदनंतर लगेच चीन आणि भारत या दोन्ही देशामध्ये या रोगाने शिरकाव केला. भारतामध्ये
ऑगस्ट महिन्यामध्ये ओरिसा या राज्यामध्ये या रोगाची साथ सुरुवात झाली आणि हळूहळू ओरिसापासून बाजूच्याच छत्तीसगड असेल, झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल आणि दक्षिणेच्या बाजूला तेलंगणा असेल, या राज्यामध्ये या रोगाचा फैलाव होत गेला आणि हळूहळू तो कर्नाटक, केरळ याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आला. आता काही उत्तरेकडील राज्यात आहे आणि त्याचबरोबर ईशान्येकडील राज्यातही या रोगाचा फैलाव हा झपाट्याने होतो. हा रोग जरी ऑगस्टमध्ये आला तरी या रोगाचं निदान पक्क होऊन हा रोग साथीचा रोग म्हणून केंद्र शासनाने नोव्हेंबर महिन्यामध्ये 18 नोव्हेंबर 19ला जाहीर केलं आणि याविषयीच्या मार्गदर्शक सूचना, या साथीविषयीच्या मार्गदर्शक सूचना राज्यांना लागू केल्या. तदनंतर महाराष्ट्रामध्ये मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या काही प्रमाणात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं शिरोंच्या ह्या तालुक्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यातील शिरोंच्या या तालुक्यामध्ये दिसून आलं आणि तिथून हा रोग परत पसरत गेला. सर्वसामान्यपणे त्या काळामध्ये 719 केसेस डॉक्टर गायकवाड यांनी आणि त्यांच्या सहकार्याने त्या परिसरामध्ये त्याची नोंद केली आणि एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः 13 एप्रिलला या रोगाचं निदान भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये पक्क झालं आणि या साथीची घोषणा करण्यात आली. या काळामध्येच हा रोग मराठवाड्यामध्ये, यापूर्वी मी उदगीर येथे काम करत असताना बीड जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि बीड जिल्ह्यामध्ये या रोगाची लागण त्यानंतर दिसून आली आणि हळुवारपणे एप्रिल नंतर हा रोग पाय पसरत गेला आणि गेल्या महिन्या ते दीड महिन्यामध्ये विशेषतः या रोगाने मोठ्या प्रमाणावर या रोगाचा प्रसार मराठवाडा तसेच विदर्भ, विशेषतः विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. पश्चिम विदर्भातही या रोगाचा फैलाव तुरळक प्रमाणात आता दिसून येतोय आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. पश्चिम महाराष्ट्रातही काही तुरळक ठिकाणाहून या केसेसची नोंद झाल्याची पेपरमधनी काही बातम्या आलेल्या आहेत आणि म्हणजे याचा एकंदरीतच आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं गेल्या या महिन्याभरामध्ये एक मोठी समस्या आपल्या शेतकऱ्यासमोर आणि आमच्या पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर या रोगाच्या स्वरूपात उभं टाकलेली आहे. या रोगाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर हा लंपी स्किन रोग हा विषाणूजन्य रोग आहे आणि हा रोग साथीचा असून याचा फैलाव होत असतो आणि विशेषतः हा कातडीचा रोग आहे. या रोगाचा जो जंतू आहे तो देवी या विषाणू गटातील आहे. कॅप्रिपॉक्स नावाच्या या गटातील हा जंतू आहे आणि सर्वसामान्यपणे हा LSD विषाणू, लंपीचा विषाणू आणि शेळ्यात होणारी देवी, मेंढ्यात होणारी देवी या तिन्ही विषाणूत साधर्म्य असं आढळून आले आहे, एका गटातील आहे. मात्र एकंदरीतच या रोगाचा प्रादुर्भाव जर आपण पाहिला तर गोवंशामध्ये, गायवर्गीय प्राण्यामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हशीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होतो, मात्र प्रादुर्भावाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. शेळ्या मेंढ्यात मात्र या शेळ्याच्या आणि मेंढ्याच्या देवीशी या रोगाचं जरी साधर्म्य असलं तरी LSD हा रोग किंवा लंपी स्किन हा रोग शेळ्या मेंढ्यामध्ये झाल्याचा नोंद कुठेही नाही. जेव्हा आपण हा रोग देशी आणि संकरित जनावराचा आपण ज्यावेळेला विचार करतो की कुठल्या जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे, तर संकरित जनावरं या रोगाला जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यांच्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि त्यांच्यामध्ये रोगाची विशेषतः तीव्रता पण जास्त दिसून येते. आपली देशी जनावरं जी आहेत त्यांच्यामध्ये रोगाची तीव्रता ही तुलनेने कमी असल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे. आपण म्हणाल की कुठल्या वयोगटात, तर सर्वच वयोगटामध्ये हा रोग झाल्याचं आपल्या सर्वांनाच दिसून येत आहे. लहान असो, मोठा असो, प्रौढ असो, सर्वच जनावरांमध्ये, कारण उष्ण आणि दमट हवामानामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कीटकांचं प्रमाण हे वाढत असतं आणि कीटकामुळे प्रसारित होणारा रोग असल्यामुळं त्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो. विशेषतः पावसाळ्यातलं जे उष्ण व दमट हवामान आहे हे या रोगाला फार पोषक आहे आणि आपण पाहतोय की गेल्या महिन्याभरामध्ये जेव्हापासून पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे तेव्हापासून या रोगाचा फैलावही आपणाला जास्त प्रमाणात दिसून येतो. हिवाळ्यामध्ये रोगाचं प्रमाण कमी होतं, ज्यावेळेला कोरडं हवामान आहे आणि कीटकांचं प्रमाण कमी आहे त्यावेळेस मात्र त्या रोगाचं प्रमाण अजूनही कमी झालेलं असतं.
लंपी स्किन डिसीज आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आज लंपी स्किनमुळं आपल्या सर्व शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आम्हा पशुसंवर्धन खात्यातील सर्व अधिकाऱ्यांसमोर, कर्मचाऱ्यांसमोर एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. लोकांच्या मनामध्ये हा नवीन रोग असल्यामुळं सर्वांच्या मनात एक भीतीचं वातावरण आहे. परंतु एकंदरीत जर पाहिलं तर या रोगाची साथीचा जर विचार केला तर रोग दर हा 2% ते 45% आढळून आहे. काही गावामध्ये मी पाहिलंय की फार कमी जनावराला हा रोग झाल्याचं दिसून आलेला आहे. 4-2 जनावराला कुठेतरी होतो. काही गावामध्ये मात्र याची बाधा ही थोडीशी अधिक प्रमाणात दिसून आलेली आहे. सर्वसामान्यपणे 10 ते 20% जनावरं जगभरामधले जे निरीक्षण आहेत आणि सर्वेक्षण आहेत त्यामध्ये असं आढळून आलंय की 10 ते 20% जनावरं, गायवर्गीय जनावरं या रोगाला रोगबाधेचं प्रमाण त्यांच्यामध्ये असू शकतं. म्हशीमध्ये मात्र रोगबाधेचं प्रमाण अत्यंत कमी आहे. सर्वसामान्यपणे 1 ते 1.5% म्हशीमध्येच या रोगाची बाधा आढळून आलेली आहे. आणि माझा स्वतःचा अनुभव जर पाहिला तर अतिशय दुर्मिळ अशा म्हशीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून आला. क्वचित एखाद्या गावामध्ये ज्यावेळेला 300-400 जनावरांना या रोगाची बाधा होते त्यामध्ये कुठेतरी 2-3 म्हशीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. यामुळे एक आपल्या लक्षात येईल की गायवर्गीय प्राणी हे या रोगास जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यांच्यामध्ये या रोगबाधेचं प्रमाण जास्त आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मृत्यूचं प्रमाण हे 1 ते 5% विविध सर्वेक्षणामध्ये आढळून आलेलं आहे. पण आज जर आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता आणि माझा व्यक्तिगत अनुभव तसेच अनेक लोकांनी ज्या लोकांनी या भागामध्ये काम केलेलं आहे, या रोगाच्या साथीच्या काळात काम केलेलं आहे, त्यांना मृत्यूचं प्रमाण हे अत्यंत नगण्य आढळून आलेलं आहे. गेल्या 5 महिन्यापासून किंवा 700 ते 800 शेतकऱ्यांची जनावरं मी व्हॉट्सअपवरती आणि फोनवरून मार्गदर्शन केलं असेल. त्यातलं फक्त 1 जनावर, तेही लहान वासरू, नांदेड जिल्ह्यातलं माझ्या पाहण्यात दगावण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की जरी रोगबाधेचं प्रमाण बऱ्यापैकी असलं तरी मृत्यूचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात शिरोंच्या येथे जी साथ आली आणि त्यामध्ये 719 जनावरांमध्ये या रोगाची नोंद करण्यात आली. तेथील डॉक्टर अमोल गायकवाड यांचं पण म्हणणं आहे की त्या ठिकाणी एकही जनावराची मृत्यू झालेली नाही. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये या रोगाच्या बाबतीत एक भीतीचं वातावरण आहे, आम्हा सर्वांमध्ये आहे. हे एवढं या रोगाच्या बाबतीत घाबरण्याचं कारण नाही, कारण मृत्यूचं प्रमाण हे आपल्याला अतिशय नगण्य असल्याचं आढळून आले. विशेषतः जी देशी जनावरांचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे आणि त्यामध्ये या रोगबाधेचं प्रमाण कमी आहे. रोगी जनावरं जी झालेली आहेत ती अशक्त होतात, अंगात आजार 2-2, 3-3 आठवडे काही जनावरांच्या अंगात राहतो आणि त्यामुळे ती अशक्त होतात. दूध उत्पादनात, दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते, विशेषतः संकरित गायीच्या दूध उत्पादनात घट होते. काही जनावरांमध्ये गर्भपात झाल्याचं आढळून आलेलं आहे. त्याचबरोबर प्रजोत्पादन क्षमतेत अशक्तपणामुळे घट होऊ शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांना जी चिंतेची गोष्ट वाटते ती म्हणजे अतिशय सुंदर दिसणाऱ्या, अतिशय चांगल्या देखण्या, चांगल्या ज्या जनावरांचा आपण सांभाळ केलाय त्यांच्या त्वचेवरती जे मोठ्या प्रमाणावर फोड येतात, जखमा होतात, त्यामुळं ते जनावरं ही विकृत दिसतात आणि त्यामुळं सर्वांना या रोगाविषयीची चिंता वाटत असते. या रोगाचा प्रसार कसा होतो हे जाणून घेणं आपल्याला रोग नियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. हा रोग मुख्यत्वे आम्ही ज्याला म्हणतो की कीटकामुळे फैलावणार आहे. इंग्रजीमध्ये ज्याला व्हेक्टर बॉर्न असा रोग म्हणतात, कीटकजन्य रोग आहे. कीटकामुळे या रोगाचा मुख्यत्वे करून प्रसार होतो. कीटकामध्ये चावणाऱ्या माशांचा, प्रामुख्याने स्टोमॉक्सिस जातीच्या माशाचा यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर डास, चिलटे, गोचिड याद्वारेही काही वेळा या रोगाचा प्रसार होतो. पण मुख्यत्वे चावणाऱ्या माशा या रोगाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरतात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की चावणाऱ्या माशा या काही अंतरापर्यंत या रोगाचे जंतू घेऊन जाऊ शकतात. आपला बऱ्याच वेळा प्रश्न शेतकरी बांधवाचा असतो की एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला हा रोग कसा होतो. तर मी प्रथम सांगितलं की कीटकामुळे फैलावतो. ज्यावेळेला एक कीटक एका जनावराला चावतो, रोगी जनावराला, त्यावेळेस त्याच्या रक्ताद्वारे निरोगी जनावराला ज्यावेळेला चावतो त्यामध्ये या जंतूचा प्रसार होत असतो. स्पर्शाने हा रोगाचा प्रादुर्भाव एकमेकाला होतो का, तर याचं उत्तर हो असेच राहील. मात्र स्पर्शाने, प्रत्यक्ष स्पर्शाने हा रोग होण्याची, संक्रमित होण्याची शक्यता तुलनेनं कमी आहे. त्याचबरोबर अनेक जणांसमोर प्रश्न असतो की चारा पाण्यातून होऊ शकतो का, तर याचं उत्तर होय असं देता येईल. मात्र हा चारा पाणी ज्या वेळेला लाळेमुळं, नाकातील स्त्रावामुळे दूषित होतो
त्यातनं असा दूषित चारा पाणी जर जनावरांच्या सेवन करण्यात आलं, खाण्यात आलं, तरी ह्या रोगाचा फैलाव होतो. पण परत एकदा मी सांगू इच्छितो की हे जरी वेगवेगळे मार्ग असतील तरी यातला मुख्य मार्ग जो प्रसाराचा आणि फैलावाचा आहे तो म्हणजे कीटकांचाच आहे. विषाणू संक्रमित झाल्यानंतर ज्यावेळेला जनावरांच्या शरीरामध्ये कीटक चावतात आणि रक्तामध्ये या जंतूचा प्रादुर्भाव होतो, त्यावेळेस या रक्तामध्ये हे जंतू 1 ते 2 आठवड्यापर्यंत राहतात. याच काळात हे जंतू नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी आणि त्याचबरोबर तोंडातील लाळेद्वारे शरीरातून बाहेर पडायला सुरुवात करतात. याचाच अर्थ नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी आणि तोंडातील लाळ ही सुद्धा रोगजंतूंनी बाधित होते. असं आढळून आलंय की नाकातील स्त्रावामध्ये 15 ते 20 दिवसापर्यंत, 18 दिवसापर्यंत सर्वसामान्यपणे हे जंतू राहू शकतात. दुसरं महत्वाचं म्हणजे याचं मुख्यच लक्षण त्वचेचा रोग आहे. त्यामुळे त्वचेवर खपल्या येतात आणि या खपल्यामध्ये या जंतूचं प्रमाण मोठं आहे. खपल्या ह्या गळून पडतात जमिनीवर आणि या खपल्यामध्ये 35 दिवसापर्यंत विषाणू हे जिवंत राहू शकतात. वीर्यातून सुद्धा रोगी जनावराच्या, रोगी वळूच्या वीर्यातनं सुद्धा हे विषाणू बाहेर पडत असतात आणि असे जर वीर्य जर रेतनासाठी वापरण्यात आलं किंवा असा वळू जर वापरण्यात आला तर एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला या रोगाचा फैलाव होऊ शकतो. गाभण जनावरांमध्ये जेव्हा रोगाची लागण होते त्यावेळेस त्याच्या पोटामध्ये असलेल्या गर्भाला सुद्धा हा रोगाची लागण होऊ शकते. त्यातनं गर्भपात होतो. कधी जन्मलेल्या वासराला रोग झाल्याचे आणि त्याच्या अंगावरती रोगबाधेची लक्षणे पण दिसून आली. दूध पिणाऱ्या वासरांना होतो का? तो हो. या आजारी गाईच्या दुधातनं हे जंतू बाहेर पडतात आणि असं दूध वासराच्या पिण्यात आलं तर त्याला ही रोगबाधा होते. त्याचबरोबर गाईच्या सडावर, काशेवर जेव्हा या रोगाची लक्षणं दिसतात त्यातनं सुद्धा संपर्कातनं, संसर्गातनं लहान वासराला या रोगाची बाधा होऊ शकते. यात एक महत्वाची गोष्ट आहे की हा रोगाचा फैलाव कशामुळे होतो हे आपण पाहिलं. त्याचबरोबर रोग हा आपण पाहिलंय की कमी अंतरावरही पसरतो आणि जास्त अंतरापर्यंत पण जाऊ शकतो. मग कमी अंतरावर फैलाव कसा होतो, म्हणजे गावातल्या गावात फैलाव कसा होतो, गोठ्यातल्या गोठ्यात फैलाव कसा होतो, एका घरातनं दुसऱ्या घरात किंवा गोठ्यात कसा फैलाव होतो. तर यामध्ये आपल्याला पहिलं चित्र पाहायला मिळेल की एक रोगी जनावर आहे. या रोगी जनावराला ज्यावेळेला डास असेल, माशा असतील, चावणाऱ्या माशा असतील किंवा गोचिड असतील, ज्यावेळेला त्याला चावतात त्यावेळेला त्यांच्या तोंडामध्ये हे रक्त येतं आणि जंतू येतात आणि ज्यावेळेला ते निरोगी जनावराला चावतात त्यावेळेस ते जंतू सोडत असतात. आणि म्हणून गोठ्यातल्या गोठ्यात फैलाव एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला या पद्धतीने होत असतो. दुसरं महत्वाचं म्हणजे एका जनावरापासून दुसऱ्याला जर आपण जी औषध उपचारासाठी सुई वापरतो, सिरिंज वापरतो, त्यामधनं सुद्धा एका जनावराला, रोगी जनावराला इंजेक्शन दिलं आणि ती सुई जर निरोगी जनावराला वापरण्यात आली तर त्याद्वारे सुद्धा या रोगाचा फैलाव होऊ शकतो. मात्र दूरच्या अंतरावर सुद्धा हा रोग जाऊ शकतो आणि दूरच्या अंतरावर रोग जाण्याचं कारण म्हणजे वाहनातनं जनावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे. वाहनात ज्यावेळेला जनावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं त्यावेळेस हे निरोगी जनावर, रोगी जनावर ज्यावेळेला निरोगी जनावराच्या कळपात जातं त्यावेळेला त्या निरोगी जनावराला ही रोगबाधा होते. तसंच आपण पाहिलंय की बऱ्याच वेळा ह्या चावणाऱ्या माशा ह्या रोगी जनावराबरोबर असो किंवा निरोगी जनावराबरोबर असो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. स्टोमॉक्सिस सारख्या माशा असतील, टॅबॅडस सारख्या माशा असतील आणि या रोगजंतूचा फैलाव हा दुसऱ्या ठिकाणच्या जनावरांमध्ये करू शकतात. आता हा रोग ओळखण्याच्या दृष्टीनं आपल्याला या रोगाची लक्षणं माहिती असणं गरजेचं आहे. आणि मी पाहतोय की गेल्या 4-5 महिन्यामध्ये आमचे पशुवैद्य आणि क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी नव्हे, आमचे शेतकरी सुद्धा हा रोग ओळखायला सुरुवात केलेली आहे. मला तर येणाऱ्या अनेक फोनमध्ये अनेक शेतकरी म्हणतात, साहेब माझ्या जनावराला लंपी झालाय. आणि या रोगाच्या बाबतीत जर आपण विचाराल तर या रोगाच्या जो सुप्त काळ म्हणतो आम्ही, जंतूचा शरीरात प्रवेश झाल्यापासून लक्षणं दिसण्याचा जो काळ आहे तो साधारणतः 2 ते 5 आठवड्यापर्यंत प्रायोगिक तत्वावर आढळून आलेला आहे. मात्र नैसर्गिक ज्या केसेस येतात, जनावरात हा प्रादुर्भाव होतो, तिथे त्याचा सुप्त काळ हा साधारणतः 1 आठवड्यापर्यंत राहू शकतो. या रोगामध्ये मुख्य लक्षण हे तापीचं लक्षण सांगण्यात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवातीला तापीने सुरुवात होते. ताप 1 ते 2 दिवस सर्वसामान्यपणे राहते, पण काही जनावरांमध्ये 8 दिवसापर्यंत पण ताप राहिलेली आहे. मी म्हशीमध्ये पाहिलेलं आहे की
एका म्हशीमध्ये तर 15 ते 16 दिवस सतत त्या जनावराला ताप होती. पण सर्वसामान्यपणे देशी जनावरांमध्ये एकतर ताप कमी असतो, कधी ताप नसतो, तर ताप आलेला लवकर कमी होतो. संकरित जनावरांमध्ये आणि लहान वासरामध्ये ताप मात्र जास्त काळ राहतो आणि लवकर कमी होत नाही आणि अधिकचा ताप असतो. म्हणून तापीच्या बाबतीत सुद्धा ही भिन्नता आहे जनावरांप्रमाणे. या आजारामध्ये सुरुवातीला डोळ्यातनं पाणी येतं, नाकातनं पाणी येतं, तोंडातनं लाळ टपकायला सुरुवात होते, जनावर चारा खात नाही, चारा खाणं कमी होतं, पाणी पिणं कमी होतं, किंवा क्वचित जास्त तीव्रता असेल तर वासरं दूध पिण्याचं बंद करतात, चारा खाण्याचं आणि पाणी पिण्याचं पण बंद करतात. पण सर्वसामान्यपणे मी पाहिलेलं आहे की देशी जनावरांमध्ये चारा खाणं काही बऱ्याचशा जनावरांमध्ये काही प्रमाणात काही चालू असतं, पाणी पिणंही काही प्रमाणात चालू असतं, ताप कमी असते. म्हणजे सर्वसामान्यपणे कमी तीव्रतेची लक्षणं ही आमच्या देशी जनावरांमध्ये दिसून येतात. दुधाळ जनावरांमध्ये दूध उत्पादन कमी होतं, हळूहळू डोळ्यात पाणी पातळ पाण्यासारखं येणारं पाणी हे मग नंतर घट्ट यायला सुरू होतं आणि आपण या वासरामध्ये पाहाल की डोळे हे चिपडलेले आहेत आणि या डोळ्यामध्ये बऱ्याच वेळा व्रण पण निर्माण होतात, त्याच्यामध्ये पांढरेपणा यायला सुरुवात होतो आणि कधी कधी दृष्टी पण त्या जनावराची ही कमी होते. सर्वात महत्वाचं लक्षण या रोगाचं निदान करण्यासारखं मी म्हणालो की ताप, खाणे पिणे ही लक्षणं ही प्रत्येक जनावरांपरत्वे हे विभिन्न आहेत, पण प्रमुख लक्षणे हे जनावरांमध्ये आढळून येणार आहे ते त्वचेवरती गाठी. त्वचेवरती गाठी ह्या डोक्याच्या भागात, डोके, मान, पाय या भागात येतात. आपण या ठिकाणी पाहाल की छातीवरती दिसतात, खऱ्यावरती दिसतात आणि दुसऱ्या या वासरामध्ये आपण पाहाल की सर्व शरीरभर गाठी आहे. बहुतांश जनावरांमध्ये ह्या शरीरभर पसरलेल्या असतात. जेवढ्या जास्त गाठी अंगावर तेवढं समजायचं की या रोगाची तीव्रता ही अधिक आहे आणि त्या जनावराकडे शेतकऱ्याने डॉक्टरांनी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. जेवढ्या गाठी कमी तेवढी त्या रोगाची तीव्रता ही कमी असण्याची शक्यता आहे. अजून मला एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपणाला दर्शवू इच्छितो की या गाठीचं आकारमान हे जनावरांपरत्वे वेगळं असतं. या वासरामध्ये आपण पाहतोय की मोठ्या गाठी आहेत, तर या बैलामध्ये आपण पाहतोय की ह्या गाठी तुलनेने लहान आहे. म्हणून गाठीचं आकारमान वेगळं असू शकतं, गाठीची संख्याही वेगळी असू शकते आणि त्या आकाराच्या बाबतीत जर म्हणाल तर 10 ते 50 मिलीमीटर, मी तर पाहिले की 5 मिलीमीटर पासून गाठीची सुरुवात होते ती 50 मिलीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर अगदी मोठी गाठ अशी या आजारामध्ये आपल्याला दिसू शकते. ही आपल्याला काही जनावर दिसतील. मला साधारणतः 3 ते 4 राज्यातनं आलेले विविध जनावरांचे फोटो आहेत ते मी आपल्याशी शेअर या ठिकाणी करतोय. आता या जनावरांमध्ये आपण पाहतायत की लक्षणे अतिशय कमी तीव्र आहेत, गाठी दिसत आहेत पण आपल्याला अतिशय कमी दिसतात, अतिशय कमी. या बैलामध्ये आपल्याला दिसतंय की खूप अंगावरती गाठी आलेल्या आहेत, बारीक बारीक गाठी आणि सर्वदूर गाठी आहेत. या जनावरांमध्ये आपल्याला इथे दिसतील की खूप मोठी गाठ आलेली आहे. या प्रकारच्या सुद्धा गाठी काही जनावरात येतात आणि या गाठी सर्वात त्रासदायक असतात. काही जनावरांमध्ये मी पाहिले की गाठी ह्या सलग येतात, चेन मध्ये येतात, माळेसारख्या येतात, एक गाठ, दुसरी गाठ, तिसरी गाठ आणि त्या अशा 5-6 गाठी कधी कधी जोडलेल्या सुद्धा आपल्याला आढळून येतात. ह्या लहान वासराच्या अंगावरती आपल्याला दिसेल की तोंडापासून शरीरभर सर्व गाठी आलेल्या आहेत, मोठ्या आहेत. या ठिकाणी मी दाखवू इच्छितो की काही जनावरांमध्ये या लसिका ग्रंथी सुचतात, हे अतिशय महत्वाचं लक्षण आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा गुचिड ताप त्या जनावराला झालाय का किंवा तिवा आलेला आहे का अशी आमच्या मनामध्ये शंका यायला सुरुवात होते आणि म्हणून लसिका ग्रंथी अतिशय फार मोठ्या झालेल्या सुद्धा काही जनावरात आढळून येते. आणि मी पाहिलेलं आहे की ज्या जनावरांमध्ये लसिका ग्रंथी मोठ्या झालेल्या आहेत त्या जनावरांमध्ये आजाराची तीव्रता ही जास्त असते. गाठी जेवढ्या मोठ्या तेवढी तीव्रता जास्त. त्याचबरोबर जनावरांच्या पोळीला पण बऱ्याच जनावरांच्या सूज आलेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. विशेषतः बऱ्याच म्हणजे 100 पैकी 4 ते 5 जनावरांमध्ये पोळीला सूज येते किंवा पायावरती सूज येते आणि लसिका ग्रंथी मात्र 10 ते 20% जनावरांमध्ये आढळून येतात सुजलेल्या. ही पुढे गेलेली लक्षणं आहेत. या काही दुर्मिळ जनावरांमध्ये आपल्याला ही लक्षणं दिसून येतात. या ठिकाणी आपण पाहाल की या नाकामध्ये व्रण निर्माण झालेलं आहे गाठी. इथं आपण पाहाल की या ओठावरती व्रण निर्माण झालेलं आहे. इथं आपण पाहाल की ओठावरती खालच्या आपणाला एक व्रण निर्माण झालेला दिसून येईल. म्हणजे नाकात असेल, ओठात असेल आणि मी एका म्हशीच्या तोंडात आतल्या बाजूने व्रण आलेले पाहिलेले आहे. तर हे जे व्रण येतात या व्रण मात्र जनावराला त्रासदायक ठरत असतात.
तोंडात व्रण येतात, नाकात व्रण येतात. तोंडातील व्रणामुळं त्या जनावराला चारा खाता येत नाही, चघळता येत नाही. त्या जनावर लाळ गळतात आणि चारा खातानाचा त्यांना त्रास होत असतो आणि ही जनावर दुरुस्त होण्यासाठी विलंब होतो, वेळ लागतो. या काय विशेषतः वासरामध्ये मी पाहिलेलं आहे की फुफ्फुसदा हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. मोठ्या जनावरांमध्ये फुफ्फुसदाचं प्रमाण अत्यंत कमी आहे, देशी जनावरात नगण्य आहे. परंतु लहान वासरं, ज्या रोगांना या बाधित झालेली वासरं, त्यांना मात्र नाकातनं शेंबूड येणे, खोकला येणे, श्वासाला त्रास होणे ही लक्षणं मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. आणि जेवढी लक्षणं ही निमोनियाची लक्षणं तीव्र, तेवढं त्या जनावरांना मृत्यू होण्याची शक्यता ही वाढत जाते. आजार हा थोडासा प्रलंबित राहतो, त्रासदायक असतो आणि वेळखाऊ असतो आणि उपचार सुद्धा थोडासा महागडा ठरत असतो. या ठिकाणी विशेषतः मी आत्ताच जो म्हणालो की अशा काही वेळा गाठी आलेल्या असतात आणि या गाठी जोडलेल्या असतात. मी पाहिलेलं आहे की ही थोडंसं या स्वरूपाचा ज्या जनावरांमध्ये आधार होतो. मी या ठिकाणी एकच फोटो दिलेला आहे. काल मला एक फोटो आलेला आहे नागपूरमधनं, त्याच्यामध्ये मानेवरती मी अशी अगदी अशीच लांब लचक माळ पाहिलेली आहे आणि मोठ्या गाठी त्याला झालेल्या पाहिलेल्या आहेत. या प्रकारामध्ये मात्र हा जो प्रकार आहे हा प्रकार दुरुस्त व्हायला जनावरांमध्ये वेळ घेतो, असं आतापर्यंत आमचं निरीक्षण आहे. या ठिकाणी परत आपण पाहतोय की या पायावरती सूज आलेली आहे. हा तेलंगणातून आलेला मला फोटो आहे. या पायावरती सूज आलेली आहे आणि या ठिकाणी त्याच्या पोळीला पण सूज आलेली आहे. हाही प्रकार काही जनावरांमध्ये आपल्याला आढळून येतो. कधी कधी ही सर्पदंशासारखी ही लक्षणं वाटायला सुरुवात होतात किंवा छातीमध्ये सुई तारखेळत गेल्यासारखी लक्षणं वाटतात. पण अशी जनावरं लंगडत असतात. पायावर सूज आल्यामुळे जनावरं ही लंगडत असतात. या रोगाच्या विविध अवस्थांचा जर आपण विचार केला तर हा देवीसारखा आजार आहे. सर्वच प्राण्यामध्ये जी देवी होते, शेळी मेंढीमध्ये सुद्धा जी देवी होते, त्या देवीच्या एक वेगवेगळ्या अवस्था आहेत. पण सर्वसामान्यपणे देवीमध्ये 3 आठवडे दुरुस्तीसाठीचा कालावधी लागतो. सुरुवात ही गाठ येण्याने होते. या ठिकाणी आपल्याला गाठ पाहायला मिळेल. यानंतर या गाठीवरती खपली धरली जाते आणि ही खपली निघाल्यानंतर अशी जखम होते. नंतर ती जखम हळूहळू भरायला सुरुवात होते आणि साधारणतः 3 आठवड्यांनी ह्या जखम मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी हलकासा व्रण त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर अशा स्वरूपाची लक्षणं ही आपल्याला दिसून येतात. पण या ठिकाणी विशेषत्वाने मी सांगू इच्छितो की ज्या जनावरांचा इलाज किंवा उपचार पहिला विलंब झालाय त्यातच ही पुढली लक्षणं आपल्याला दिसतात. मी अशी अनेक जनावरं पाहिली की ज्यांच्या अंगावरती मोठे मोठे व्रण, मोठ्या मोठ्या जखमा ह्या निर्माण झालेल्या आहेत. हे फक्त आपल्याकडनं जर आजाराच्या बाबतीत दुर्लक्ष झालं आणि उपचार आपण विलंब जर झाला. काशेवरती सुद्धा अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. मात्र आपल्याकडं मला फारशी ही लक्षणं आढळून आलेली नाही. ही विदेशातली फोटो आहेत. मला फारसं ही लक्षणं या स्वरूपाची आढळून आलेली नाही. पण गायीच्या कासावरती अशा स्वरूपाचे पुरळ येणे आणि फोड येणे ही लक्षणं दिसू शकतात. त्यातनं अशा स्वरूपाच्या जखमा, गाठ फुटून खपली निघून या प्रकारच्या जखमा सुद्धा त्यांच्यावरती होऊ शकतात. यामधनं स्तनदाह होणे, दगडी होणे, काशीचे आजार होणे, दूध जनावर काढून न देणे, दूध उत्पादन घटणे, अशा प्रकारची ही लक्षणं आपल्याला आढळून येतात. म्हशीमध्ये दुर्मिळ, मी यापूर्वीच म्हणालो की म्हशीमध्ये दुर्मिळ प्रमाणात लंपी स्किन रोग आपल्याला आढळून आलेला आहे. हा जो फोटो आहे तो आम्हाला उदगीरला अगदी फार सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे जनावर आमच्याकडे रोगी असलेलं आढळून आलं. याचा पूर्ण उपचार केला मी. साधारणतः 3 आठवडे या जनावराला दवाखान्यात 5 दिवस आणि घरी 15 दिवस साधारणतः उपचार करत होतो. म्हैस पूर्णपणे दुरुस्त झालेली आहे. हा माझ्याकडे उत्तर भारतातला हा फोटो आहे. याही स्वरूपाची लक्षणं आपल्याला जनावरांमध्ये दिसू शकतात, म्हशीमध्ये दिसून येतात. पण म्हशीमध्ये रोग बाधेचं प्रमाण दुर्मिळ आहे हे आवर्जून मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. मात्र ज्या म्हशीमध्ये आजार होतो त्या म्हशीमध्ये मात्र रोगाची तीव्रता ही जास्तच असते गायीच्या तुलनेमध्ये, विशेषतः देशी जनावरांच्या तुलनेमध्ये आढळून आलेला आहे. आणि रोग दुरुस्तीसाठीचा कालावधी सुद्धा थोडासा जास्तीचा असतो. रोगाचं निदान करणं हे शेतकऱ्यांना सोपं चाललेलं आहे. मी पाहिलं की लक्षणं एवढी सुस्पष्ट आहेत आणि लोक आज ह्या लक्षणावरून सहजतेने ओळखतायत. आणि माझं जे लेख होता तो लेख एवढ्या लोकांपर्यंत पोहोचला की ते लेख वाचून लोक फोन करतात की साहेब माझ्या जनावराला लंपी झालाय, तुम्ही जे सांगितले त्याप्रमाणे लक्षण आहे. तर जनावरांची संख्या असेल, विषाणूवाहक माशाचं प्रमाण असेल, स्थलांतरण एक महत्वाचा भाग आहे त्यातला, आणि एखादं नवीन जनावर आपल्या कळपात आल्याचा इतिहास जर असेल तर हा रोगी भागातनं निरोगी भागात जर एखादं जनावर आलं
तर रोगबाधा ही झाल्याची दिसून येतं. अंगात ताप येणे आणि अंगावर गाठी येणे हेही या रोगाचं लक्षण आहे. जर आपण रक्ताची तपासणी केली तर हा विषाणूजन्य रोग असल्याने पांढऱ्या पेशीचं प्रमाण हे अत्यंत कमी झालेलं असतं. आणि विशेष म्हणजे प्लेटलेट, आपल्या सर्वांना माहित आहे, त्या प्लेटलेटचं प्रमाण सुद्धा, रक्त गोठवणाऱ्या पेशीचं सुद्धा प्रमाण हे कमी झालेलं असतं. या रोगाचं निदान हे भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये देशभरातनं तिथं नमुने जातात आणि तिथं शेवटी पक्क करण्याचं काम हे केलं जातं. या रोगाच्या बाबतीत, उपचाराच्या बाबतीत अनेक शेतकरी लेख वाचल्यानंतरही मला प्रश्न विचारत असतात, अनेक डॉक्टर प्रश्न विचारत असतात. मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की हा विषाणूजन्य रोग आहे आणि कुठल्याही विषाणूजन्य रोगावरती प्रभावी असा उपचार आजही मनुष्य असो की जनावर असो, उपचार हा प्रभावी उपचार उपलब्ध नाही. परंतु मला वाटतं की प्रभावी उपचार जरी उपलब्ध नसला तरी शेतकऱ्यांनी आणि आम्हा पशुसंवर्धन खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचं अजिबात कारण नाही. कारण आजवर ज्या हजारो जनावरांवरती लोकांनी उपचार केले आणि मी माझ्या मार्गदर्शनाखाली जे उपचार झालेले आहेत त्यात मला असं आढळून आलेलं आहे की उपाय हे अतिशय प्रभावी आहेत आणि जनावर आपण 99% अधिक प्रमाणात जनावर वाचू शकतात. दुर्मिळ एखादं जनावर, दुर्लक्षित जनावर, उशिरा उपचार ज्याला सुरुवात झालाय असंच जनावर दगावण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांना पुन्हा माझं नम्र आव्हान आहे की अजिबात या आजाराच्या बाबतीत घाबरू नका. आजार झाल्याचं कळाल्याबरोबर जर उपचार, डॉक्टरांना संपर्क साधला आणि उपचार केला, आमच्या पशुसंवर्धन खात्यातील मंडळी, अनेक मंडळी उपचारासाठी पुढे आलेली आहे. खात्याने अनेक ठिकाणी औषधाची उपलब्धता करून दिलेली आहे. साधारण कमी खर्चाची औषधं या रोगावरती लागत असतात. फार कुठली महागडी औषधाची फारसा उपयोग करण्याची गरज नाही आणि ती उपलब्ध असलेली औषधं खात्याच्या मार्फत दिली जातात. तर या आजारामध्ये मी एक पाहिलेलं आहे की सर्वसामान्यपणे 5 दिवसाचा उपचार हा मी सातत्यानं सांगत असतो. पण आमच्या पशुसंवर्धन खात्यातील अनेक अधिकाऱ्याचा आणि शेतकऱ्याचा अनुभव आहे 3 दिवसानंतर अनेक जनावरांमध्ये सुधारणा आढळून आली आहे. पहिल्या दिवशी रोग झाल्याचं कळालं, पहिल्या दुसऱ्या दिवशी, आणि जर उपचार सुरू केला तर एक 3 दिवसाच्या उपचारामध्ये अनेक जनावरं ही चांगली सुधारलेली आहेत. त्यांच्या अंगावरच्या गाठी कमी झालेल्या आहेत आणि खाण्यापिण्यात सुधारणा झालेली आहे. ज्यांना ताप राहतो अशी जनावरं 5 ते 7 दिवस घेतात आणि जी जनावरं लंगडायला सुरुवात करतात किंवा ज्यांना थोडासा उपचार करायला विलंब झालेला आहे त्यांच्या गाठी फुटू शकतात, त्यामध्ये जखमा होऊ शकतात आणि जखमा झालेली जनावरं मात्र 3-3 आठवडे दुरुस्त होत नाही. पण सर्वसामान्यपणे मी पाहिले की 95% जनावरांमध्ये 5 ते 7 दिवसाच्या उपचाराने ही दुरुस्त होतात. जी उर्वरित 4 ते 5% जनावर आहेत ते आमच्या दुर्लक्षामुळे म्हणा, विलंबामुळे म्हणा किंवा अधिक तीव्रतेमुळे वासरातल्या थोडासा जास्त काळ घेतात. मात्र 2 ते 3 आठवड्यामध्ये बहुतांश जनावर दुरुस्त होतात. तुरळक एखादं जनावर, जे जनावर लंगडणारं जनावर आहे, पायावर सूज आलेली आहे, पोळीला सूज आलेली आहे, अशी काही जनावरं आमच्या खात्यातील अधिकाऱ्याचा अनुभव आहे आणि माझ्याशी सुद्धा संपर्कातील लोकांचा अनुभव आहे की कधी कधी हे 2-2 महिने लंगडण्याचं प्रमाण राहतं. पण मला वाटतं की शेतकरी बांधवांनी त्याला घाबरून जाण्याचं कारण नाही. हळूवारपणे या आजारातनं त्या जनावराला ही मुक्ती मिळू शकते. या आजारावरती सर्वसामान्य आणि साधारण अशी उपाय आहेत. प्रतिजैविकाचा वापर आम्ही 5 ते 7 दिवस करत असतो. ताप त्या जनावराचा कमी व्हावा, सूज कमी व्हावी, ॲलर्जीवरची औषधं, टॉनिकची औषधं, ब जीवनसत्वाची त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या पद्धतीच्या औषधं, साधारण औषधच या ठिकाणी वापरली जातात. मात्र सलग 5 दिवस वापरणं हे गरज आहे. शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या संबंधित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जनावरांचा इलाज अखंडपणे 5 ते 7 दिवस करून घेण्याचं काम आपण शेतकरी बांधवांनी करावं, एवढं या ठिकाणी मला त्यांना आवाहन करू इच्छितो. ज्या जनावरांच्या अंगावरती खपल्या तयार होतात आणि खपल्या गळून जखमा तयार होतात तिथं काही वेळा आळ्या पडण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी अशा जखमावरती आपण आज अनेक हार्बल स्प्रे आहेत, बाजारामध्ये औषधी स्प्रे आहेत, जंतुनाशक स्प्रे आहेत, त्याचा जरूर वापर करा. दिवसात 2 वेळा, सकाळ आणि सायंकाळ, ज्यावेळेला माशा जास्त ऍक्टिव्ह असतात किंवा त्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अशा वेळेला जर आपण 2 वेळा जर स्प्रे मारला तर जनावराला या आळ्या पडणाऱ्या जखमा होणार नाहीत आणि जखमा वाढणार नाहीत. तोंडात व्रण झाले तर या व्रणावरती अतिशय साधा सोपा इलाज आहे. या जनावराला तोंडात पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुवून घ्या, 1% पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर तोंडामध्ये बोरोग्लिसरीन टाका. साधारणतः हे चिकट औषध आपण जर टाकलं दिवसात 2-3 वेळा तर या जखमा तोंडातल्या भरून येतात. नाकातले झालेले व्रण किंवा ओठावर झालेले व्रण यालाही साधा आपण बोरोग्लिसरीन सारखं औषध जर लावलं तर या जखमा लवकर मिळून येतात आणि जनावराला चारा खाण्याची अडचण, चघळण्याची अडचण जी आहे चारा
ती होणार नाही. अशा जनावराला मऊ चारा द्या, हिरवा चारा द्या, जेणेकरून हे जनावर चारा खात राहील आणि त्याचं दूध उत्पादन फारसं कमी होणार नाही आणि जनावर अशक्त होणार नाही. आजारी झालेल्या जनावरांमध्ये एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी आपल्याशी शेअर करावीशी वाटते की आजारी झालेल्या जनावराला जर आपण व्हिटॅमिन ई, ज्याला ई जीवनसत्व म्हणतो, ई जीवनसत्व आणि सेलेनियम याची जर औषधं, तोंडावाटे देणारी औषधही बाजारात उपलब्ध आहेत, त्याची इंजेक्शनही उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही जर इंजेक्शन दिली किंवा औषधं देऊन घेतली तर त्या जनावराची प्रतिकार शक्ती आणि क्षमता ही वाढू शकते आणि त्यामुळं जनावर या रोगाशी संघर्ष करून लवकर बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आमच्याकडे लेमॅसॉल सारखी एक लेवामिझॉलची एक औषधं आहेत किंवा ही व्हिटॅमिन ई आणि सेलेनियमची टॉनिकची औषधं आहेत, ही जी प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं आहेत. याचा वापर जर परिणामकारकरित्या केला तर जनावर या रोगाच्या प्रादुर्भावातून लवकर बाहेर पडू शकतं. आपण पाहतोय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही हे सांगितलं जातं की आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. याही रोगाच्या बाबतीत आमच्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आम्हाला काम करावं लागणार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना उपचार करावे लागणार आहे. हा रोग नियंत्रित कसा करायचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि मला वाटतं की यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातनं आपण सर्वजण म्हणून पशुसंवर्धन खातं, शेतकरी, तज्ज्ञ यांच्या सहकार्यातनं आपण या रोगबाधेतनं आणि या साथीतनं निश्चितपणे आपण बाहेर निघू शकतो. मात्र यासाठी प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. यासाठी आपण आपल्या पातळीवरती शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? ज्याच्या गोठ्यामध्ये एखादं जनावर आजारी आढळलं त्यांनी लवकरात लवकर त्या जनावराला वेगळं करायचं. तुम्ही म्हणाल की वेगळं करून तिथं बाजूला बांधणं तर चालेल का? नाही, त्याला थोडं अंतरावर बांधणं गरजेचं आहे. जेवढे आपण अंतरावर बांधू, आमचे विद्यापीठाचे पॅरासायटॉलॉजी विभागाचे विभाग प्रमुख असणारे डॉक्टर नळदकर सर म्हणतात की यामध्ये ज्या माशा, चावणाऱ्या माशा आहेत ज्यांच्यामुळे या रोगाचा फैलाव होतो, या माशा 5 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतात, लांबवर जाऊ शकतात. पण जेवढा आपण शक्य नसेल तरी जेवढ्या अंतरावर आपण या जनावराला बांधू तेवढं या माशा त्याच्यापर्यंत जाऊन चावण्याचं प्रमाण राहणार नाही आणि रोगाचा फैलाव होणार नाही. स्पर्शाने होणारा फैलाव तर निश्चित आपण लवकर दूर करू शकतो आणि म्हणून बाधित जनावरांना वेगळे करा, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. बाधित आणि निरोगी जनावरं एकत्रित चरावयास सोडू नये. आजही मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये चरायला जनावरं मोठ्या प्रमाणावर सोडली जातात. बांधावर चरायला सोडलेली जनावरं, ज्यामध्ये रोगी आणि निरोगी जनावरं एकत्रित चारली जातात आणि त्यामुळं या रोगाचा फैलाव मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये अधिक प्रमाणात आढळून आलाय. या उलट पश्चिम महाराष्ट्रामध्ये रोगबाधीचं प्रमाण हे तुलनेने अतिशय कमी आहे सद्यस्थितीत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे तिथं जनावरं ही स्टॉलफेड आहेत, बांधून ठेवली जातात आणि जागेवर चार, आणि म्हणून ही निरोगी आणि बाधित जनावरं आपण चरावयास सोडू नयेत या साथीच्या काळामध्ये. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की साथीच्या काळामध्ये गावात आणि परिसरातून गोट्यास भेटी देणाऱ्याची संख्या मर्यादित करा. कोरोनामुळे आपल्याला अनेक गोष्टी अंगवळणी पडलेल्या आहेत. आज आपण आपल्या पाहुण्याकडे कुणीही जात नाही, आपण आपल्या पाहुण्याकडे जात नाहीत आणि पाहुण्याला आपण घरी बोलावत नाही. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये सुद्धा, आपल्या गोठ्यामध्ये सुद्धा इतर लोकांना येऊ देऊ नका. नवीन जनावराला प्रवेश देऊ नका, नवीन लोकांना प्रवेश देऊ नका, जेणेकरून ही नवीन येणारी माणसं सुद्धा आणि येणारी लोक सुद्धा त्यांच्या गोठ्यातील त्यांच्या जनावराला बाधित झालेली जंतू घेऊन आपल्या गोठ्यात प्रवेश करणार. आणि एकंदरीत जो आज सोशल डिस्टन्सिंगचा जो शब्द आपल्यात प्रचलित झालाय तो जनावरांमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग करण्याची गरज आहे आणि माणसापासून जनावरांचं सुद्धा सोशल डिस्टन्सिंग अशा या दृष्टीने करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून या रोगाचा फैलाव आपण निश्चितपणे नियंत्रित करू शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की प्रादुर्भावग्रस्त भागात जनावरांची ने-आण आणि वाहतूक बंदी झाली पाहिजे. एखाद्या गावातनं ज्या वेळेला जनावर दुसऱ्या गावात जातं त्यावेळेला रोगग्रस्त गावातनं हे जनावर रोग घेऊन हे निरोगी गावामध्ये प्रवेश करतात. आणि म्हणून एक लक्षात घ्या की आपल्या गावात रोग जर झालेला असेल तर आपल्या गावातलं जनावर बाहेरच्या गावात नेऊ नका. बाहेरच्या गावकऱ्यांनी सुद्धा या रोग झालेल्या साथीच्या ज्या गावामध्ये आलेली आहे त्या गावातनं जनावर अजिबात खरेदी करू नका किंवा तिथनं जनावर आणू नका, जेणेकरून हा रोगाचा फैलाव होणार. जनावरांचे बाजार बंद करणे
हे या साथ नियंत्रण रोगामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आणि मला वाटतं की आपल्याकडं सर्वसामान्यपणे जनावरांचे बाजार हे पावसाळ्यात बंद असतात. पावसाळ्यात साथ ही मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मात्र या काळामध्ये बाजार हे सध्याला आपले बंद आहेत, पण जिथं कुठं चालू असतील तिथले बाजार हे प्रशासकीय यंत्रणेने बंद करण्याचं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर या रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात आपलं जनावर घेऊन जाऊ नये आणि किंवा बाजारातून नवीन जनावर खरेदी करून आपल्या गावामध्ये आणू नये, ही अतिशय महत्वाची काळजी आपल्याला घेण्याची गरज आहे. दुर्मिळ मी पाहिलंय की रोगग्रस्त जनावर हे मरतं. माझ्या पाहण्यात एकच जनावर आजपर्यंत माझ्या समोर मृत्युमुखी पडलेला आहे. 719 जनावर ज्या गायकवाडने ज्याच्या मार्गदर्शनाखाली उपचार झाला त्यांचंही सांगणं आहे की जनावर त्यांच्या कुठेही मेलेलं नाही. आणि म्हणून मृतदेह चुकून झाला तर असं मृत जनावर हे खोल खड्ड्यात गाडणं गरजेचं आहे. 8 ते 10 फूट खोल खड्डा करून चुना टाकून त्या जनावराला गाडण्याचं काम आपण केलं पाहिजे. उघड्यावर टाकू नये, जेणेकरून या रोगाचा फैलाव होईल. पशुवैद्यकाच्या बाबतीत आणि पशुवैद्यकांनी काय काळजी घ्यावी या रोगाच्या बाबतीत, दोन्हीसाठी आवश्यक आहे. कारण पशुवैद्यक सुद्धा एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला रोगाचा फैलाव करू शकतात. आजारी जनावरांचा उपचार करण्यासाठी ज्यावेळेला पशुवैद्यक येतील त्यावेळेस उपचार करत असताना त्यांच्या कपड्यावरती, त्यांच्या बुटावरती, अंगावरती या जंतूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि ते जंतू ज्यावेळेला पशुवैद्यक एका गोठ्यातून दुसऱ्या गोठ्यात जनावरांच्या उपचाराला जातील त्यावेळेला हे एका गोठ्यातून जंतू दुसऱ्या गोठ्यात घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणून पशुवैद्यकाच्या मार्फत, जसं शेतकऱ्याच्या मार्फत म्हणलं तसं पशुवैद्यकामार्फत सुद्धा या रोगाचा फैलाव होऊ शकतो. आणि म्हणून पशुवैद्यकांनी सुद्धा योग्य पोशाख, ॲप्रॉन असेल, गाऊन असतील ते घालणे गरजेचं आहे. हँडग्लोव्ज वापरणे गरजेचं आहे, कॅप वापरणे गरजेचं आहे. आणि हे डिस्पोजेबल जे आहे त्याचं सॅनिटायझेशन, स्टरलायझेशन करूनच दुसऱ्या गोठ्यावरती जाणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर यांनी आणलेल्या वाहनावरती सुद्धा, जी मोटरसायकल आहे, वाहन आहे, या वाहनाच्या मार्फत सुद्धा या जंतूचा फैलाव एका गोठ्यापासून दुसऱ्या गोठ्याकडे होऊ शकतो. आणि म्हणून पशुवैद्यक आणि काळजी घेण्याची गरज आहे. त्यांनी स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा, त्याचबरोबर या रोगाचा प्रसार आणि फैलाव होऊ नये यासाठी ग्लोव्ज, डिस्पोजेबल ग्लोव्ज वापरणे, हात डेटॉल किंवा डेटॉलच्या पाण्याने किंवा अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर, आपल्या सर्वांना आता सॅनिटायझर माहीत झालेलं आहे. 70% अल्कोहोलचं सॅनिटायझर या रोगावरती सुद्धा परिणामकारक आहे, त्याचा वापर करण्याची गरज आहे. हात खळखळ साबणाच्या पाण्याने जर धुवून घेतले 20 सेकंद तर हे जंतू राहणार नाही. ही साधारण उपाय करण्याची गरज आहे. तपासणी झाल्यानंतर कपडे आणि फुटवेअर, जसं आज कोरोनाच्या काळामध्ये आपण जनावरांचे उपचार करून आल्यानंतर कपडे बदलतो, वाहनं बदलतो, त्याचप्रमाणे याही रोगाच्या बाबतीत आम्ही पशुवैद्यकांनी स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घेण्याची नितांत गरज आहे. जनावर संपर्कात आलेलं साहित्य, ज्यामध्ये किंवा जनावरांच्या संपर्कात आलेले जेही कुठल्या गोष्टी आहेत त्याचं निर्जंतुकीकरण होणं गरजेचं आहे. की जनावरांच्या माणसाच्या संपर्कामुळे ज्या गोष्टी आहेत, लोखंडी वस्तू असतील, लाकडी वस्तू असतील, इतर वस्तू असतील, तिथे या जंतूचा संसर्ग होतो आणि ते हाताला लागून माणसाच्या सुद्धा दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या रोगाचा फायदा होऊ शकतो. म्हणून त्याचं निर्जंतुकीकरण गरजेचं आहे. गोठ्याचं निर्जंतुकीकरण गरजेचं आहे. वाहनाचं निर्जंतुकीकरण गरजेचं आहे, जेणेकरून या रोगाचा फैलाव हा इतरत्र होणार नाही. सोडियम हायपोक्लोराईट आपल्या सर्वांना आता माहिती झालेलं आहे. कोविडच्या काळामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्यपणे या सॅनिटायझेशनसाठी आपण सोडियम हायपोक्लोराईट वापरतो. त्याचं 2 ते 3% द्रावण सुद्धा जर वापरून आपण फवारणी करून गोठ्यामधले मेंजर असतील, ज्याला गव्हाणी असतील, गोठ्यातले लोखंडी हे असतील, ज्या काही वस्तू असतील त्याच्यावरती फवारणी करून आपण निर्जंतुकीकरण त्या गोठ्याचं निश्चितपणे आपण करून जर घेतलं तर रोग फैलाव आपण टाळू शकतो. परंतु मी या रोगाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांना बोललो आणि म्हणालो की या रोग हा प्रामुख्याने व्हेक्टर बॉर्न, ज्याला कीटकजन्य असा रोग ज्याला म्हणतो आम्ही, कीटकामुळे याचा मुख्यत्वे फैलाव होतो. आणि म्हणून कीटकाची निर्मितीच जर आमच्या गोठ्यात आणि परिसरात जर कमी झाली तर निश्चितपणे या रोगाचा फैलाव आम्ही कमी करू शकतो. शेतकरी बांधवांनी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. आज पावसाळा आहे, गोठ्याच्या बाजूला अस्वच्छता असते, गोठ्यात अस्वच्छता असते, बऱ्याच वेळा पाणी तिथं साचतं, परिसरात साचतं, अस्ताव्यस्त गवत वाढलेलं असतं, पालव्या वाढलेल्या असतात. तर म्हणून गोठ्याचा परिसर हा
स्वच्छ करा. झाडं झुडपं जर आपण काढली, स्वच्छता जर ठेवली, परिसर स्वच्छ ठेवला, पाणी साचलं नाही तर कीटकाची निर्मिती होणार नाही, कीटक त्या ठिकाणी राहणार नाही. बारीक डास, चिलटे, माशा ह्या त्या ठिकाणी होत असतात. हे होणार नाही. ह्या नाही झाल्या तर रोगाचा फैलाव होणार नाही. म्हणजे ही गोष्ट डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, ही आमच्या हातातली गोष्ट आहे. गोठा हवेशीर असावा, गोठ्यात सूर्यप्रकाश यावा, जेणेकरून या माशा, ही डास, चिलट आपल्या जनावराला अंधाऱ्या कोठडीतल्या जनावराला त्रास देतात, ते देणार नाही. आणि म्हणून मोकळ्या जागेत जनावर ठेवा, हवेशीर ठेवा, मुक्त गोठ्यात ठेवा आणि गोठा ओलसर राहणार नाही. परिसर स्वच्छ जर राहिला तर मी आपणाला सांगू इच्छितो की या रोगाचा फैलाव हा आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर टाळू शकतो. याचबरोबर या रोगाचा प्रसार कीटकाद्वारे होत असल्यामुळे आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर व गोठ्यावर कीटकनाशक औषधाची फवारणी करू. एका बाजूला कीटकाची निर्मितीच आम्हाला कमी करायची, स्वच्छता करायची आणि त्याचबरोबर गोठ्यावर कीटकनाशक, गोठ्यामध्ये आणि जनावरांच्या अंगावरती कीटकनाशक औषधाची आम्हाला फवारणी करून घ्यायची. माशा, डास व गोचिडाचे निर्मूलन आपण 8 दिवसाच्या अंतराने गोठ्यामध्ये जर कीटकनाशक औषधाची, बाजारामध्ये आज औषधी कीटकनाशकं मिळतात, ती औषधी वापरणे गरजेचं आहे. योग्य प्रमाणामध्ये जे काही 2 ते 4 मिली प्रति लिटर याप्रमाणे अंगावरती आणि 6 मिली प्रति लिटर याप्रमाणे गोठ्यात जर फवारणी केली तर कीटक तयार होणार नाही, झालेले कीटक मरतील. आणि या रोगाच्या साथीच्या काळात किंवा आपण दर 4 दिवसांनी जर जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यात जर फवारणी केली तर कीटकात मोठ्या प्रमाणावर नियंत्रण राहील आणि 90% आपण त्या गोठ्यामध्ये या साथीवरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावरांना, तसेच आजारी जनावरांना सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे की आयव्हरमेक्टिन सारखं औषध हे डॉक्टरांच्या सल्ल्याने जर देऊन घेतलं, याच्यामुळे जंत किंवा आयव्हरमेक्टिनचं औषध तोंडावाटा जर पाजलं तर अनेक वेळा या कीटकांचा सुद्धा प्रबंध होईल. त्याचबरोबर त्या जनावरांची थोडीफार प्रतिकारशक्ती वाढणे आणि रोग नियंत्रणामध्ये आपणाला मोठा आधार मिळेल. हेही आपण प्रयोग डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला करून येतो. ह्या सर्वसामान्य उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मला वाटतं की शेतकरी 80% या पद्धतीची काळजी घेऊन आपल्या जनावरांच्या आजाराचं नियंत्रण करू शकतो. परंतु नेहमीच मला प्रश्न विचारला जातो की साहेब, हा रोग होऊ नये या दृष्टीने आपल्याकडे काही उपाय आहे का? तर प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर या रोगावर जसं आज कोरोनावर लस उपलब्ध नाही, तशी LSD रोगावरती लस उपलब्ध आहे, पण ती आफ्रिकेमध्ये उपलब्ध आहे. तिथल्या जंतूवर तयार केलेली लस आहे, ती भारतात उपलब्ध नाही. मात्र या रोगावरती, या रोगाचं साधर्म्य मी यापूर्वीच म्हणालो की मेंढ्यातील देवी आणि शेळीतील देवीशी या जंतूचं साधर्म्य आहे. त्यामुळं अनेक तज्ज्ञांनी या शेळ्यातील आणि मेंढ्यातील देवीच्या रोगावरील लशीचा वापर हा या जनावरांमध्ये, गायवर्गीय आणि म्हैसवर्गीय प्राण्यामध्ये केलेला प्रभावीपणे आहे आणि त्यातनं रोग नियंत्रण करण्यात यशस्वी झालेले आहे. याच पद्धतीचा प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्येही पशुसंवर्धन खात्याने अतिशय प्रभावीपणे केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या पशुसंवर्धन खात्याने गडचिरोली जिल्ह्यातील शिरोंच्या या गावाच्या ज्यावेळेला या रोगाची 7 एप्रिलमध्ये आली त्यावेळेला जवळपास 10,000 जनावरात, माझ्या माहितीप्रमाणे 9,500हून अधिक जनावरांमध्ये या शेळ्यातील देवीची लस ही दिली आणि या शेळ्यातील देवीची लस ज्या 5 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये दिली, तिथं आजही मी तेथील डॉक्टरांशी ज्यावेळेला चर्चा केली त्यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की या परिसरामध्ये आणि परिघामध्ये या रोगावरती मोठ्या प्रमाणावर नियंत्रण, अतिशय दुर्मिळ 4-2 केसेस त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. याचाच अर्थ आहे की ही शेळ्यातील देवीची लस ही या रोगावरती प्रभावी आहे. ही लस ही आपणाला 4 महिने वयोगटावरील, आपला प्रश्न विचारला तर कुणाला द्यायची, तर 4 महिन्यापेक्षा जी मोठी वासरं आहेत या मोठ्या वयोगटातील सर्व वासरांना, गायी आणि म्हशींना आपल्याला गाई, म्हैस, बैल या सर्वांना देऊन घेता येईल. याचा मात्रा 1 मिली त्वचेखाली आहे आणि ह्या रोगावरची लस ज्या गावामध्ये हा रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्याच्या परिघामध्ये 5 किलोमीटरच्या परिघामध्ये निरोगी जनावराला आपल्याला लस द्यायची. ज्या जनावराला आजार झालाय त्याला उपचार करावा लागतो आणि ज्या जनावरांना हा रोग झालेला नाही त्यांना या प्रकारची लस देता येते. लस दिल्यानंतर एक 15 दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. तोपर्यंत आपणाला कीटकांचं नियंत्रण करणे, सोशल डिस्टन्सिंग जनावरातलं असेल, जनावर माणसातलं असेल, या पद्धतीने काळजी घेऊन आपण ह्या रोगाचा फैलाव रोखू शकतो. हे निश्चितपणे शास्त्राने सिद्ध केलेलं आहे. आणि या लशीच्या बाबतीत
जर सांगायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणावर या लशीची उपलब्धता महाराष्ट्रामध्ये करून देण्यात आलेली आहे आणि विविध जिल्ह्यातील माझं आज याच्यामध्ये व्याख्यानामध्ये सहभागी झालेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त माननीय परकाळे साहेबांशी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी सांगितलेलं आहे की विविध जिल्ह्यामध्ये या लशीची मुबलक प्रमाणात उपलब्धता होत आहे. शासन जिल्हा परिषदेच्या शेस फंडातनं तसेच शासनाने आस्क्यारच्या योजनेतनं तसेच शुल्क जे काही जमा झालेलं आहे यातनं वाटेल तेवढी लस खरेदी करण्याची मुभा त्या ठिकाणी दिलेली आहे. औषधाची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि त्याचा उपयोग परिणामकारकरित्या पशुसंवर्धन खात्यातील अधिकारी करतायत. शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधणे आणि घाबरून न जाता रोगी जनावरांवरती इलाज जर करून घेतला तर आपण या रोगातून आपली जनावरं निश्चितपणे बाहेर काढू शकतो. पशुपालकांच्या बाबतीत पशुपालकांच्या मनामध्ये या रोगाच्या बद्दल काही शंकाही आहेत. सर्वांच्याच मनामध्ये शंका असतात. जेवढा एखादा रोग साथीचा येतो त्यावेळेला आणि जनावरात येतो त्यावेळेला ती जनावरातनं आम्हाला होतो का, तर सर्वसामान्यपणे 90-92 वर्षाच्या इतिहासामध्ये आणि वयाच्या जुलै महिन्यातल्या रिपोर्टप्रमाणे हा रोग माणसामध्ये होत नाही असे निष्कर्ष आलेले आहेत. एखादा दुर्मिळ रिपोर्ट जर पाहिला तर या बाबतीत कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही. पशुपालकांनी असो किंवा पशुवैद्यकांनी असो आणि त्या दृष्टीनं खंबीरपणे या सर्वांनी या साथीचा मुकाबला करण्याची गरज आहे, घाबरून न जाता. मात्र सर्वसामान्यपणे कुठली साथ कुठलाही रोग आला तर आपण त्या रोगाच्या बाबतीत काही महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. पशुपालकांना माझी या ठिकाणी विनंती आणि आव्हान असणार आहे की शास्त्रीय दृष्ट्या या साथीच्या काळामध्ये आपण या जनावराचं दूध किंवा कुठलंही असेल, आज अनेक शहरात राहणाऱ्या माणसाला दूध विकत घेणाऱ्या माणसांना कुणालाही माहिती नाही की कुठल्या जनावराचं दूध येतंय आणि म्हणून मग सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना माझं या ठिकाणी आव्हान असेल की आपण शास्त्रीयदृष्ट्या दूध उकळूनच पिलं पाहिजे. आज कच्चं दूध फार थोडी लोक पितात किंवा पिण्याचं प्रमाण हे बंद झालेलं आहे, पण सर्वसामान्यपणे आज आपणाला जेही दूध उपलब्ध होतं ते आपण चांगलं उकळून घ्यावं आणि प्यावं. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये गोवंश त्या बंदी आहे. मुख्यत्वे हा रोग गोवंशामध्येच आढळून येतो, त्यामुळे हा प्रश्न उद्भवत नाही मांस खाण्याचा वंशाचं. परंतु आपण सर्वसामान्यपणे कुठल्याही जनावरांचा मांस खात असताना हे शिजूनच खाल्लं पाहिजे, सेवन केलं पाहिजे. ही अतिशय आरोग्याच्या दृष्टीनं शास्त्रीय दृष्ट्या महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून दूध उकळून पिलं, मांस जर शिजून खाल्लं तर आपल्याला चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. याचबरोबर मी यापूर्वीच म्हणालो की या जंतूचा मानवात सहसा प्रादुर्भाव होत नाही, परंतु शेतकऱ्यांनी जनावर हाताळल्यावर, जसं मी सांगितलं की डॉक्टरांनी जनावर हाताळल्यानंतर खळखळ साबणाच्या पाण्याने धुवायचं, तसंच शेतकऱ्यांनी सुद्धा आजारी जनावराला ज्यावेळेला आपण हात फिरवणार आहेत, अंगावर हाताळणार आहेत, याच्यानंतर हात साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. खळखळ असं 20 सेकंद धुवून घ्यावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सर्वांना माहिती झालेलं याचं महत्व. त्याचबरोबर गरज पडली तर सॅनिटायझरचा वापर करा. अन्यथा खळखळ साबणाच्या पाण्याने जर आपण धुवून घेतलं तर या जंतूचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्यापासून इतरांना आपल्या हाताने एका जनावरापासून दुसऱ्या जनावरालाही होणार नाही. या संबंधी आमच्या एकंदरीत या व्याख्यानामध्ये जे हजारो शेतकरी गेल्या 4 ते 5 महिन्यापासून 3 राज्यातून माझ्या संपर्कात होते, त्यांच्या अनेक प्रश्न माझ्यासमोर यायचे. त्या प्रश्नाची उत्तरं माझ्या व्याख्यानामधून मी देण्याचा सर्वसामान्यपणे प्रयत्न केलेला आहे. आणि या उपरही काही प्रश्न असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या सर्वांसाठी सदैव ओपन आहे. विद्यापीठाचा टोल फ्री क्रमांक आहे, यावरती आपण संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवरती सुद्धा माझ्या संपर्क करू शकता. यातनं आपण आणि आमच्या विद्यापीठातल्या इतर तज्ज्ञांशी विविध महाविद्यालयातील आपण संपर्क करू शकता आणि या रोगाच्या उपचाराविषयी, रोगाच्या विषयी जे काही शंका आहेत त्याचंही आपण स्वतःचं निराकरण करून घेऊ इच्छितो. परंतु या व्याख्यानाचा समारोप करताना माझं सर्वच पशुवैद्यक क्षेत्रातील, पशुसंवर्धन क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम पशुपालकांना माझं नम्र आव्हान आणि विनंती आहे की या रोगामुळे घाबरून अजिबात जाण्याचं कारण नाही. हा आपल्या दृष्टीनं योग्य उपचार करून, तात्काळ उपचार करून हा नियंत्रणात आणण्यासारखा रोग आहे. आपणाला इतकं यामधील थोडासा भाग आहे की थोडासा सन्मान करावा लागेल. 1 आठवडा 2 आठवडे आजार झाल्यानंतर आपणाला त्या आजाराचा सामना करावा लागेल. परंतु हा सामना आपण करत असताना
घाबरून जाऊ नका, एवढंच मला या ठिकाणी नम्र आवाहन करायचंय. रोग बाधा माणसाला होईल याची भीती मनातनं काढून टाका, पण हे काढून टाकत असताना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं, ज्यांना आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो हायजेनिक, आरोग्याच्या दृष्टीनं योग्य अशी काळजी, हात धुण्याची काळजी असेल किंवा सॅनिटायझेशन करण्याची गोष्ट असेल, त्या गोष्टीची आपण जरूर अंमलबजावणी करा आणि अगदी निर्भीडपणे आपल्या या मुख्या जनावरांना वाचवण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. महाराष्ट्राचं पशुसंवर्धन खातं तत्पर आहे, आमचं विद्यापीठ या बाबतीत तत्पर आहे. माननीय कुलगुरू साहेब आज या लोकांची सर्व समस्या आणि पाहून आणि रोगाच्या बद्दलचं वातावरण पाहून त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं आणि आपल्याशी संवाद या ठिकाणी साधण्यासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. एलेम्बिक कंपनीने सुद्धा हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध करून दिला, जेणेकरून आम्ही आज आपल्याशी फेसबुक, यूट्यूब आणि या झूमच्या माध्यमातून संवाद साधू शकलो. त्याबद्दल मी व्यक्तिशः या एलेम्बिक कंपनीचे सुद्धा डॉक्टर संतोष शिंदे असतील आणि व्हाईस प्रेसिडेंट या दोघांचे मी विशेष आभार मानतो. आमच्या विद्यापीठाची सर्व वरिष्ठ अधिकारी डॉक्टर सोनकर सर, डॉक्टर कुरकुरे सर, डॉक्टर आहेर सर यांनी या प्रतिसाद दिला, मार्गदर्शन केलं, सहभागी झाले आणि आम्हाला प्रोत्साहित केलं. त्याबद्दल व्यक्तिशः या महाविद्यालयाचा सहयोगी दिसतात नात्याने मी त्यांचे आभार मानतो. आणि जर काही मोजकी प्रश्न असतील, शंका असतील तर निश्चितच प्रश्नोत्तराच्या संवादामध्ये आपण घेऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपल्याला माननीय डॉक्टर अनिल भिकाणे सरांनी सविस्तर असं सुंदर असं मार्गदर्शन या रोगाबद्दल केलेलं आहे आणि मला वाटते की शेतकऱ्यांच्या, पशुपालकाच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली होती किंवा जो संभ्रम होता तो नक्कीच तो दूर झाला असावा अशी मी आशा व्यक्त करतो. आणि यानंतर आमचे नॉलेज पार्टनर एलेम्बिक फार्माचे व्हाईस प्रेसिडेंट माननीय श्री करुणानिधी यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शनपर 2 शब्द आम्हाला संबोधित करावं. माननीय श्री करुणानिधी सर. Sir, namaskar for all the participants or from the people from the college, also from animal husbandry department. Actually, ये जो फार्मर के लिए जो प्रोग्राम हम लोग कर रहे हैं ना सर, मैं फार्मर के लिए बात कर रहा हूँ. ये फार्मर के लिए जो प्रोग्राम हो रहा है मेनली फॉर ये जो डिसीज है, ये रोग है, आने से रोकने के लिए आपको इतना देर डॉक्टर बिकाने सर ने आपको एक्सप्लेन किया है. क्योंकि अगर कोई डॉक्टर का ट्रेनिंग देते हैं तो उनको डिसीज आने से कैसे रोकेंगे, फिर कैसे ट्रीटमेंट भी करेंगे वो बताएंगे. लेकिन आपके लिए खास तौर पे ये एक्सप्लेन किया है ये डिसीज आने से कैसे आप रोकेंगे, क्योंकि प्रिवेंशन इज बेटर देन क्यूर. क्योंकि अगर एक बार ये डिसीज आ गया तो कितना इकोनॉमिक लॉस है, ये सारे चीज ध्यान में रखते हुए ये एक्सीलेंट प्रेजेंटेशन डॉक्टर बिकाने सर ने आपको बताया. सो इस चीज को आप यूज करके ये डिसीज आपका फार्म पे आने से दैट इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, उसको आप भूलना मत. एट दिस मोमेंट I really appreciate or very much thankful to Dr. A.M. Padurkar, Vice Chancellor of Maharashtra Animal and Fisheries University, and also joining hands with Dr. D.D. Parkale, Additional Commissioner of Animal Husbandry. One side जो Teaching Institute, on another side Animal Husbandry Department, दोनों एक साथ मिलके आपके लिए प्रोग्राम बनाया. ठीक है, तो ये सबसे इंपॉर्टेंट पॉइंट है, आपका फार्म पे ये डिसीज आना नहीं चाहिए. उसके लिए कितना क्या क्या पॉइंट्स आपके लिए डॉक्टर साहब ने एक्सप्लेन किया, उस चीज को आप फॉलो कीजिए. दैट इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग. आई टेक दिस अपॉर्चुनिटी टू थैंक डॉक्टर ए.पी. सोमकुमार, डीन नागपुर वेटनरी कॉलेज, डॉक्टर वी.डी. आहेर, डायरेक्टर ऑफ एक्सटेंशन ट्रेनिंग, and Dr. N.V. Kurkure, Director Research, and also Dr. Bikane for giving an excellent program. हम लोग
कंपनी का नाम है आलम्बिक फार्मास्यूटिकल, ये 100 साल का कंपनी है। जब ऐसे प्रपोजल आया हमारे पास, ऐसे एक प्रोग्राम फार्मर के लिए करेंगे, उसके लिए आपका ये जो प्रेजेंटेशन वगैरह करने के लिए टेक्निकल सपोर्ट चाहिए, जो ये प्रोग्राम यूट्यूब में दिखाना और वीडियो कॉन्फ्रेंसिंग करना, इस चीज के लिए जो उन लोगों ने अप्रोच किया था, हम इमीडिएटली एक्सेप्ट किया, क्योंकि ये जानकारी फार्मर के पास तुरंत पहुंचना चाहिए, ये पॉइंट माइंड में रखते हुए। सो थैंक यू वेरी मच, प्लीज फॉलो द इंस्ट्रक्शन व्हाट एवर डॉक्टर बिकानी सर हैज गिवन। I hope this program will be very, very useful for the farmers. Sir, thank you, sir. सर थँक्यू व्हेरी मच. या आजच्या या कार्यक्रमाला जवळपास झूम ॲप आणि यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून आपल्या राज्यातील जवळपास 500च्या वर पशुपालकांनी या कार्यक्रमाला सहभाग घेतला आणि एक चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला आणि मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर काही प्रश्न उत्तर असतील पशुपालकांचे, कारण की काही टेक्निकल जे असतील अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी किंवा टेक्निकल काही बाबी असतील तर ते आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये परत एक प्रोग्राम घ्यायचा आहे. त्यामुळे पशुपालकांचे जे प्रश्न असतील त्यांना आपण प्राधान्य देऊ. तर मी बनकर डॉक्टर प्रवीण बनकर यांना सांगतो की त्यांनी काही प्रश्न असतील तर ते सरांना पास करावे. डॉक्टर प्रवीण बनकर. ओके सर. सर एक नवनाथ निघोट म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारला आहे की सर एनी रिपोर्ट इन वाइल्ड रुमिनंट रिपोर्टेड, इफ यस देन थेरपेटिक्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. वन्य प्राण्यांमध्ये, वन्य रुमिनंट मध्ये काही रिपोर्ट्स आलेले आहेत का, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे. याच्या संबंधी जिराफ मध्ये आहे, परंतु मला वाटतं की आजच्या याच्यामध्ये डॉक्टर बनकर, कारण या काही गोष्टी ज्या आहेत मला वाटतं की शेतकऱ्यांशी संबंधित आपण घेतलेल्या बऱ्या राहतील. मी सुरुवातीलाच म्हणालो की आम्ही एक स्पेशल लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर करता आणि अधिकाऱ्यांकरता आपण वेबिनार घेणार आहोत इंग्लिशमध्ये, आणि त्याच्यामध्ये या बारकाईने गोष्टी आपल्याला ऍड्रेस करायच्या आहेत. आजच्या दृष्टीनं आपण फक्त शेतकऱ्याचे प्रश्न घेऊया. यस सर. एक प्रश्न आपल्याला असं विचारलेला आहे सर की जनावर लंगडण्याचं कारण काय आहे आणि त्यामुळे काही दुसरे प्रॉब्लेम होणार का, आणि पोळी पण जनावरांची गळ्याजवळची सुजलेली आहे. यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की या गाठी येतात आणि या आलेल्या गाठी, पायावरती ज्या गाठी येतात, या गाठीमुळं त्याच्या रक्तप्रवाहावरती, ज्याला आपण लिम्फ म्हणतो इंग्रजीमध्ये, तो जो प्रवाह आहे त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्यातनं सूज यायला सुरुवात होते. आणि ही सूज लवकर कमी होत नाही आणि सूज आल्यामुळं जनावर लंगडायला पण सुरुवात करतं. ज्या जनावरांमध्ये या गाठी जोडल्या गेल्या किंवा सूज आली त्याच ठिकाणी वेळ लागतो उपचाराला प्रतिसाद मिळायला. ही जनावर आपल्याला साधारणतः 2-2 आठवडे कधी कधी उपचार त्यांचा करावा लागतो. काही जनावरांमध्ये 2 किंवा 3 महिन्यानंतर सुद्धा लंगडणारी जनावरं या आजारात दुर्मिळ अशी पाहिलेली आहे, पण अतिशय दुर्मिळ आहे. हळुवारपणे हे कमी होऊन जातं. सर तेजस पाटील म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारला की आमच्या गायीच्या गोठ्यामध्ये भरपूर गोचिड झालेले आहेत, तर ते कसे कमी करता येते यावर थोडस मार्गदर्शन करावं. गोठ्यामध्ये गोचिड कमी करण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे जो की गोठा स्वच्छ केला पाहिजे. गोठ्यामध्ये असलेले दगड, गोटे, आडवे तिडवे लाकूड, जी अडगळ आहे ती अडगळ पहिल्यांदा कमी करा. गोठ्याचा पृष्ठभाग स्वच्छ करून त्याच्यावरती जर आपण काडी कचरा जर अंथरला आणि त्याला जर जाळून घेतलं तर या गोठ्याच्या पृष्ठभागात जे काही गोचिड आहेत, गोचिडाची अंडी आहेत, मधल्या अवस्था आहेत, ह्या जळून जातील. गोठ्याचा पृष्ठभाग हा मऊ मातीचा असू नये, तो धुम्मस केलेला असला, स्वच्छ केलेला असेल तर गोठ्यामध्ये गोचिड लपायला पण जागा राहत नाही. फ्लेमगनचा वापर आपण याला पर्याय म्हणून फ्लेमगनचा वापर करू शकतो
किंवा एक टेंभा लावून एक लांब बांबू घेऊन त्याला कपडा गुंडाळून रॉकेट टाकून त्याचा टेंभा तयार करून जर पृष्ठभाग सगळा जाळून घेतला तर 90% गोचिडे जनावरांच्या गोठ्यात असतात. या गोचिडापासून आपण जनावराला मुक्ती देऊ शकतो. 10%च गोचिड जनावरांच्या अंगावर असतात आणि त्यासाठी कुठलंही कीटकनाशक औषध जनावरांच्या अंगावरती जर फवारलं तर त्यापासून मुक्ती मिळू शकते. पण गोठा स्वच्छ साफसुथरा ठेवणं गरजेचं आहे. आज मुक्त गोठ्यामध्ये जर काही प्रमाणात कोंबड्या जर आपण सोडल्या तर नैसर्गिकपणे सुद्धा बिना औषधाचं बिना कीटकनाशकाचं आपण गोचिडावरती नियंत्रण मिळवू शकतो. धन्यवाद सर. मी सर्व पशुपालकांना जे सहभागी झालेले आहेत आजच्या या वेबिनार मध्ये त्यांना विनंती करेल की जे काही प्रश्न तुमचे आहेत, तुमच्या शंका अडचणी आणि प्रश्न जे काय आहेत कृपया चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे जेणेकरून मला सरांपर्यंत आपल्या अडचणींना पोहोचवता येईल आणि तुम्हालाही उत्तरं मिळवता येतील. यानंतर सर एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे की या राहुल मुखेडकर म्हणून आहेत ज्यांनी फेसबुक लाईव्ह वरून सर आपल्याला प्रश्न विचारला की या साथीच्या आजारामुळे पशुपालकांना काही धोका असू शकतो का? मी माझ्या व्याख्यानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक सांगितलेल्या आहेत. या रोगाच्या इतिहासामध्ये अतिशय स्पष्टपणे आता जुलै महिन्याचाही शेवटचा जो वाईचा रिपोर्ट आहे त्यामध्ये सांगण्यात आलेले की माणसामध्ये हा रोगाचा प्रसार आणि फैलाव होत नाही. एक दुर्मिळ रिपोर्ट आहे ज्याच्यात तोही संशयास्पद आहे, ज्यामध्ये की 2 विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचं जाणीव झालेली आहे. परंतु सर्वसामान्यपणे हा आजार जनावरांपासून माणसाला होत नाही. परंतु माझं या ठिकाणी नम्र विनंती आहे की कुठलाही आजार असो आपण स्वच्छतेचे नियम हे पाळणं गरजेचं आहे. आणि मी पाहतोय की महाराष्ट्रात, तेलंगणामध्ये आणि कर्नाटकामधून माझा काल दिवसभर अनेक पशुवैद्यकाशी संपर्क झाला, यापूर्वी आहे, आणि त्यांच्याशी जाणीवपूर्वक मी या विषयावरती चर्चा केली. किंवा कुठल्या जनावर मालकाला कुठं हातावर पुरळ आला का, फोड आला का, किंवा कुणाला काही झालं का, तर सगळ्यांनी जे स्वतःहून उपचार केलेली लोक आहेत, स्वतः अनुभवी असणारी लोक, उपचार करणाऱ्या लोकांचे म्हणजे फील्डवरचे रिपोर्ट जे आहेत ते सर्व रिपोर्टमध्ये या आजाराचं कुठलंही बाधा माणसाला किंवा म्हणजे शेतकऱ्याला किंवा डॉक्टरांना झाली नाही अशा स्वरूपाचे सर्वांचे रिपोर्ट आहेत. माझा व्यक्तिशः सुद्धा ज्या सर्व लोकांशी संपर्क आलेला आहे त्या सर्वांचं याचप्रमाणे निवेदन आहे. त्यामुळे याविषयी घाबरून ना पशुवैद्यकांनी जायची गरज आहे उपचार करणाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी. मात्र स्वच्छतेचे आरोग्याचे नियम आपण या काळातही पाळणे हे शास्त्रीय दृष्ट्या आवश्यक आहे आणि ते आपण सर्वांनी जरूर पाळावेत. मला वाटतं जे पशुपालक चॅटबॉक्स मध्ये आपले मेसेज टाकत आहेत, शंका विचारत आहेत, त्यांना सरांच्या उत्तरातून समाधान होत असेलच. यामध्ये बरेचसे पशुसंवर्धन खात्यातील विविध पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा काही प्रश्न विचारत आहे. तर मला त्यांना सांगू इच्छितो मी की एक वेगळा तांत्रिक बाबीबद्दलचा वेबिनार लवकरच होऊ घातलेला आहे. त्यामुळे आपण पशुपालकांना केंद्रस्थानी ठेवून आजच्या या वेबिनारचं आयोजन केलेलं असल्यामुळं आपल्या सर्वांचे प्रश्न आम्ही नमूद केलेले आहेतच. त्याचा उहापोह पुढील व्याख्यानामध्ये सर नक्कीच करतील. सर यानंतर प्रवीण शिंदे म्हणून एक पशुपालक आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, गायीच्या वासरांना दुधामार्फत आजार होऊ शकतो का? याचं उत्तर मी माझ्या व्याख्यानामध्ये दिलेलं आहे. परत एकदा म्हणतो की गायीच्या वासरांना या रोगाची बाधा 2 मार्गाने होऊ शकते. एक, दुधातनं जंतू जाऊ शकतात. लाळे, नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी, त्याचबरोबर वीर्य आणि दूध यातनं हे जंतू बाहेर पडू शकतात आणि संसर्ग होऊ शकतो. म्हणून गायीपासून वासराला हा रोग दुधातनं होऊ शकतो. किंवा कासेवर जर व्रण निर्माण झाले तर दूध पित असताना त्या व्रणाचा संपर्क आणि संसर्ग झाल्यामुळे सुद्धा हा या प्रकारचा रोग होऊ शकतो. आणि म्हणून मी पाहिले गायीला जर बाधा झाली तर वासराला होण्याची शक्यता निश्चित आहे. या ठिकाणी मला एक नम्र निवेदन आहे, शेतकऱ्याशी निगडीत फारसे टेक्निकल नसलेले आपण LDOचे प्रश्न किंवा आपले परिशोधन परीक्षा असतील ते घेऊया, जे शेतकऱ्यांना उपयोगी आहेत आणि साधारण आहेत. फार खोल आणि टेक्निकल अशा प्रकारचे प्रश्न हे निश्चित आपण पुढल्या आठवड्यामध्ये एकच आठवड्याच्या अंतराने आम्ही आता डेट ठरवतोय आणि नॅशनल लेवलचा वेबिनार सर्व पशुधन खात्यातील अधिकाऱ्यांसाठी
आणि अकॅडमिक स्टाफसाठी आमचं घेण्याचं नियोजन आहे. त्यामध्ये निश्चितपणे बारकाईनं त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण चर्चा करूया आणि इंटरॅक्शन पण करूया, जी की आपल्या उपचारासाठी आणि आपल्यासाठी उपयुक्त राहील. आज शेतकऱ्यांपर्यंत जायचा मेसेज जो आहे तो अतिशय आवश्यक आहे मला वाटतं त्या दृष्टीनं. म्हणून आपण स्वतःला नियंत्रित ठेवावं असं मला या ठिकाणी नम्र निवेदन करू इच्छितो. डॉक्टर विजय रहाटे DHO आहेत सर. त्यांनी सुद्धा हाच विचार मांडलेला आहे की आम्हा सर्व पशुवैद्यकांना आपण एक तांत्रिक व्याख्यान आयोजित करावं. मला वाटतं रहाटे सरांना मी पुन्हा एकदा सांगेल, पुढील आठवड्यामध्ये LDO साठी पशुवैद्यक अधिकाऱ्यांसाठी वेगळं व्याख्यान होणारच आहे. या ठिकाणी अजून आज विशेष म्हणजे आमचे ज्येष्ठ असणारे आणि आपले रिजनल जॉईंट कमिशनर डॉक्टर राऊतमारे साहेब सुद्धा पूर्ण वेळ व्याख्यानात जॉईन झालेले आहेत. आणि त्यांनी सुद्धा आज माझ्याशी चर्चा करताना अनेक गोष्टी महाराष्ट्रातल्या या रोगाविषयीचे शेअर केलेले आहेत. त्यांचे मी धन्यवाद देऊ इच्छितो. राठे साहेबांची धन्यवाद मी विशेष देऊ इच्छितो. प्रश्न असतील तर घ्या. एक पशुपालक सर श्री अभिजित पांडे आहेत. त्यांनी प्रश्न आपल्याला विचारला होता की सर आयव्हरमेक्टिन ओरली द्यायचं का, किती दिवस द्यायचं आणि कसा डोस द्यायचा, ज्या आपण कीटकनाशक म्हणून आयव्हरमेक्टिन सुचवलं आहे ते कसं द्यायचं याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली. आपल्याला ओरली पण देता येईल आणि इंजेक्शनच्या मार्फत सुद्धा देता येईल. इंजेक्टेबल परिणामकारक राहील. दोन गोष्टी होती त्यातनं आपल्याला रोगाचा फैलाव रोखण्यासाठी निश्चित मदत होईल. कारण ज्या काही जनावरांमध्ये मोजक्या म्हणजे प्रयोग केले, तर आमच्या काही अधिकाऱ्यांनी पण प्रयोग केलेले आहेत. त्यांचे पण माझ्याशी त्यांनी अनुभव शेअर केलेले आहेत. जर रोग बाधित जनावराला दिला तरी फायदा झाल्याचं आढळून आलेला आहे. रोग ज्यांना झालेला नाही, ज्यांचा संसर्ग बाजूला होण्याची शक्यता आहे, अशाही जनावराला गोठ्यातल्या दिलं तर निश्चितपणे एक कीटकावरती आपल्याला नियंत्रण मिळू शकतं आणि त्याचा फायदा होऊ शकतो. ज्यांना शक्यच नाही त्यांनी ओरली सुद्धा आयव्हरमेक्टिन लिक्विड औषध आपल्याला मिळतं, गोळ्या पण मिळतात, त्याचा आपण वापर करू शकतो. आणि इंजेक्शन देणं पण आजकाल सोपं आहे. आपल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या रोग प्रादुर्भावात आपण ते निश्चितपणे घेऊ शकतो. त्यानंतर सर एक पशुपालक आहेत, त्यांनी प्रश्न विचारला आहे की आमच्या गायीच्या पायाला पुरीजवळ सूज आलेली आहे आणि पाणी सुटलेलं आहे, तर ह्या लंपी स्किन डिसीजशी काही संबंध आहे का, किंवा असेल तर काय उपाययोजना कराव्या लागतील? मी पाहिलेलं आहे की अनेक काही जनावरांमध्ये अंगावरती 4-5च गाठी आलेली आहे. मी गाठीची संख्या ही वेगवेगळी सांगितलेली आहे, गाठीचं आकार पण वेगळं सांगितलंय. तर काही जनावरांमध्ये 4-5च गाठी येतात आणि त्या गाठीवर फोड येऊन गाठ मोठी होऊन त्याच्या खपल्या धरून फुटतात आणि जखमा होतात, ज्या जखमा चिघळतात. एक असेल तर ती असण्याची शक्यता नाही, पण ज्या रोगप्रभावित भागामध्ये आणि त्या गोठ्यामध्ये जर 4-2 जनावराला झाला असेल आणि एखादी गाठ आली असेल तर ती एक गाठ सुद्धा या रोगामुळे असू शकते. आणि निव्वळ खुराजवळ आलेली गाठ ही वेगळंही कारण असू शकतं. माझा नंबर मला वाटते उपलब्ध करून द्या आपण स्क्रीनवरती पुन्हा, आणि त्यांनी मला त्याचा फोटो पाठवावा आणि निश्चितपणे मी त्यांना त्या व्हॉट्सअपवरती मला जर फोटो पाठवला तर मी त्यांना व्यक्तिशः मार्गदर्शन करेन. हा, नंतरचा प्रश्न घ्या, जरा लवकर घ्या. सर यानंतर काही प्रश्न नाही आहेत. सगळे प्रश्न जे मिळते जुळते होते ते सगळे आपल्या व्याख्यानामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. आपला नंबर सुद्धा सर इथे चॅटबॉक्स मध्ये मी सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहे. मी सर्व पशुपालकांना विनंती करेल की आपल्या काही शंका असतील तर आपण कृपया सरांचा नंबर नोट करावा. मला वाटतं सर बऱ्याच सगळ्या प्रश्नांना आपण स्पर्श केलेला आहे, त्यामुळे आता आपण इथे थांबणे उचित होईल. धन्यवाद डॉक्टर बनकर सर. सरांनी बरेच प्रश्नाचं म्हणजे उत्तर दिलेली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्यांना त्यांच्या शंका दूर झाल्या असतीलच. आणि तांत्रिक लोकांसाठी जे पशुसंवर्धन विभागामध्ये कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळा वेबिनार आपण आता पुढे नक्कीच आयोजित करणार आहोत. त्यावेळी सर्व आपले तांत्रिक प्रश्न त्यामध्ये विचारले जाणार आहे, आपण विचारू शकता. आणि वाघमारे सर, मी थोडस इंटरप्ट करतो. परकाळे साहेब सहभागी आहेत, विनंती करा त्यांना असतील तर 1-2 मिनिटे शुभेच्छा
आपल्या कार्यक्रमाला किंवा म्हणून त्यांचं मला तेच सुचवायचं होतं, परकाळे साहेब उपलब्ध असले तर त्यांच्या शुभेच्छा घ्या, त्यांचं थोडं 2 मिनिटं ते मार्गदर्शन. जर नसतील तर राऊत मारे साहेबांनी बोलावं अशी आमची विनंती आहे. परकाळे साहेबांना राऊतमाळे साहेब म्हणजे कोणी असेल, पशुसंवर्धन खात्यातर्फे वरिष्ठ अधिकारी म्हणून जे कोणी उपलब्ध आहेत, परकाळे साहेब आहेत, राऊतमारे साहेब आहेत, अथॉरिटी आहेत, क्लिनिकल सब्जेक्टचे आहेत, त्यांचंही थोडं मार्गदर्शन पशुपालकांना एक थोडक्यात व्हावं. या प्रसंगी त्यांनी त्यांचं आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो 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 हॅलो. हा आवाज सर येतोय. ऐकू येत? हा आता अनम्यूट केलंय. अच्छा ठीक आहे. हा मी आहे. व्हिडिओ हे केलेलं नाही माझा, मला वाटतं व्हिडिओ म्यूट केलं, हे बंद करून ठेवलंय. डॉक्टर बनकर, परकाळे साहेबांना व्हिडिओ ऑन करा. हा व्हिडिओ जर हे केला, अलाउ केला तर मग पाहता येणार शक्य होईल. येईल सर, येईल. ओके ओके ठीक आहे. सर आता प्लीज चालू करा. हा ठीक आहे. ओके व्हिडिओ ओके. येस access दिलाय. स्टार्टेड या. पहिलं म्हणजे मापसो Welcome. आणि कणे सर दोघांचं अत्यंत अभिनंदन की शेतकऱ्यांसाठी त्यांनी कार्यक्रम ठेवला. कारण झालंय काय, रोग आपल्याकडे म्हणजे भारतातच नव्हता. मागच्या वर्षी तो पहिल्यांदा आला लेटर हाफ मध्ये 2019च्या, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या संदर्भातली कारवाई करणं भाग पडलं. म्हणजे ते प्रिव्हेंटिव्ह असो किंवा क्युरेटिव्ह असो. फॉर्च्युनेटली क्युरेटिव्ह सुद्धा. हॅलो, हा आवाज ऐकू येतोय ना? हॅलो. येतो साहेब, येतोय हा. सर, येतोय. फॉर्च्युनेटली म्हणजे क्युरेटिव्ह ट्रीटमेंटला सुद्धा रिस्पॉन्स चांगला आहे, मॉर्टॅलिटी नाही, हे आपल्या दृष्टीने या डिसीजची एक चांगली गोष्ट आहे. परंतु भिकाणी सरांनी जो स्ट्रेस दिला की अवेअरनेस आणि नॉलेज फार्मर्सचं वाढवायचं, ते अत्यंत आवश्यक होतं. कारण व्हिजिबल सिम्पटम्स याचे गाठीच्या स्वरूपात दिसतात आणि त्याच्यामुळे लगेचच तो शेतकरी घाबरतो किंवा त्याला त्याच्याबद्दलची काळजी वाटायला लागते. परंतु नंतर मॉर्टॅलिटी होणार नाही हा एश्युरन्स त्याला असला किंवा त्याच्यापासून जनावरांपासून माणसाला तो होत नाही ह्याचा एश्युरन्स जर असला तर निश्चितच त्याची भीती कमी होते आणि तो काळजी घेण्याकडं पसरू नये म्हणून किंवा त्याला बरं करण्याकरता जी काही त्यांनी करायची कारवाई त्याच्याकडे तो लक्ष कॉन्सन्ट्रेट करू शकतो. त्यामुळे हे अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून भिकाणी सर आणि संपूर्ण मापसो आदरणीय व्हाईस चान्सलर सर, आयर सर, कुरकुरे सर या सर्वांचं अत्यंत अभिनंदन करतो की त्यांनी हा कार्यक्रम घेतला. डॉक्टरसाठी आपण पुढच्या आठवड्यात जेव्हा घेणार आहोत तेव्हा भिकाणी सर म्हणालेच आहेत की जास्त टेक्निकल आपण त्याच्यात खोलवर विचार करू. कारण जास्त शंका नेहमी ज्याला जास्त नॉलेज असतं त्याला जास्त शंका येतात आणि त्याच्यामुळं तोही कार्यक्रम आवश्यक आहे. आणि त्यावेळेला आपण त्याचं झोनोटिक इम्पॉर्टन्स आणि त्याच्या संदर्भात आपण निश्चित चर्चा करू, जेणेकरून आज जे काही पर्टिक्युलरली व्हेटनरियन्स मध्ये जे काही काळजीचं वातावरण पसरले त्याच्या संदर्भात आपण ती चर्चा केल्यावर सुद्धा मला वाटतं ते दूर होईल अशी मला आशा आहे. आय अगेन वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेट डॉक्टर भिकाणी सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू परकाळे सर. सर धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आमच्या संस्थेतर्फे आणि आमच्या विद्यापीठातर्फे तुमचं एक आभार व्यक्त करतो. तुम्ही एक आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं, माहिती दिली त्याबद्दल. यानंतर मी पुढचा जो काही शेवटला भाग आहे आभार प्रदर्शनचा, याकरिता मी डॉक्टर महेश शिंगवले यांना मी इथे आमंत्रित करतो. त्यांनी आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर महेश शिंगवले. धन्यवाद डॉक्टर वाघमारे सर. नागपूर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांच्यातर्फे आयोजित लंपी स्किन रोग की ज्याचा प्रादुर्भाव सर्व महाराष्ट्रभर आपल्याला जाणवत आहे
आणि या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका आहेत तर त्याचे निरसन करण्यासाठी आमचे संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर बिकानेर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आणि या वेबिनारसाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर एम पातुरकर सर हे उद्घाटनाने उपस्थित राहिले आणि या विषयाची जी संचालक विस्तार शिक्षण व प्रशिक्षण मापसून नागपूर यांनी निर्माण केलेली घडीपत्रिका याचं विमोचन केलं व आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल संस्थेतर्फे मी माननीय एम पातुरकर सर यांचं आभारी आहे. या ऑनलाईन वेबिनारसाठी डॉक्टर डी प्रकाळे माननीय अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन पुणे हेही उपस्थित होते. यासोबतच त्यांचे सर्व पशुधन अधिकारी आणि इतर कर्मचारी या ऑनलाईन वेबिनार मध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुधन संस्थेतर्फे मी त्यांचा आभारी आहे. डॉक्टर व्ही डी आयर सर माननीय संचालक विस्तार शिक्षण व प्रशिक्षण मापसून नागपूर, डॉक्टर ए पी सोमकुवर माननीय अधिष्ठाता मापसून नागपूर, डॉक्टर एन व्ही कुरकुरे संचालक संशोधन मापसून नागपूर ही वरिष्ठ मंडळी यांनी या कार्यक्रमाकरता मार्गदर्शन केले आणि उपस्थित राहिले त्याबद्दल सुद्धा संस्थेतर्फे मी या सर्वांचा आभारी आहे. ज्यांनी या वेबिनारसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपस्थित करून दिला असे अॅल्युमिक कंपनीचे डॉक्टर टी करुणानिधी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अॅल्युमिक फार्मास्युटिकल्स आणि डॉक्टर संतोष शिंदे यांनी या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा आखून हा जो आपण समोर कार्यक्रम तयार केला किंवा याचं प्रेझेंटेशन झालं त्याबद्दल मी संस्थेतर्फे याचा आभारी आहे. त्यासोबतच डॉक्टर राऊत मारे सर हेही या वेबिनारसाठी उपस्थित आहेत त्यांचंही या संस्थेतर्फे आभारी आहे. या वेबिनारसाठी सर्व पशुवैद्यक शेतकरी आणि जे काही पशुपालक यासाठी उपस्थित राहिले याचं सर्वांचं मी व्यक्तिशः संस्थेतर्फे आणि सहयोगी अधिष्ठातातर्फे मी आभारी आहे. आणि माननीय डॉक्टर अनिल बिकानेर सर सन्माननीय सहयोगी अधिष्ठाता स्नापक संस्था अकोला यांनी हा एक मोठा संदेश आपल्या महाराष्ट्रातील सर्व पशुपालकांना या लंपी स्किन डिसीज दिला त्याबद्दल मी विस्तार कक्षातर्फे या सरांचं शतशः आभारी आहे. आणि असाच एक आणखीन एक टेक्निकल सेमिनार वेटरनसाठी आपण आयोजित करेल त्यांना सुद्धा त्यासाठी कार्यक्रमात सुद्धा आपण सर्वांनी चांगली उपस्थिती द्यावी अशी मी विनंती करतो. आणि या ठिकाणी हा आजचा वेबिनारचा कार्यक्रम ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.